श्री दत्त मंदिर संस्थान आर्णी या विभागामध्ये आजच्या या पहिल्या दिवसाच्या द्वितीय सत्रात आपण दृष्टांत घेणार आहोत. 40 क्रमांकाचा दृष्टांत. प्रथम सत्रामध्ये आपण 39 क्रमांकाचा दृष्टांत बघितला आणि दृष्टांत होता कशाचा? हिरड्या बेहाड्याचा दृष्टांत होता. त्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं, एकासी आपणची आरती उपजवणी ज्ञान देती. म्हणजे एखाद्या जीवाला जर का अर्थ उत्पन्न होत नसेल तर त्यांना कशा प्रकारे अर्थ उत्पन्न परमेश्वर करून देतात हे आपण प्रथम सत्राच्या निरूपणामध्ये पाहिलं. आजचा जो दृष्टांत आहे आत्ताचा तो आहे सूर्येचा दृष्टांत. आणि दृष्टांत विभागामध्ये या दृष्टांताला महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण की त्या दृष्टांतामध्ये जे काही सांगितलं आहे स्वामींनी ते सर्व जीवाच्या ठिकाणी त्याला घडवण्याचं कार्य परमेश्वर करतात. म्हणजे परमेश्वराच्या उद्धरण कार्यातला जीवाला परमेश्वर कसं घडवतात हे या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. या दृष्टांताची जी लापणिक आहे, लापणिक म्हणजे मागील दृष्टांत आणि या दृष्टांताचा एक संपर्क आहे, संबंध काय आहे, किंवा या दृष्टांतामध्ये मुख्यत्वाने काय सांगितलेलं आहे, हे दृष्टांताची जी प्रास्ताविकता आहे, प्रास्ताविक जे आहे हे लापणिकेमध्ये येत असतं. या दृष्टांताची लापणिक आपण बघूया. या परी शाब्दाची एठावनी प्राप्तीपर्यंत आपणची करीती. म्हणजे मागच्या सत्राच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की एकासी आपणची आरती उपजवणी ज्ञान देते. तर नुसतं आरतीच उत्पन्न करून देतात का परमेश्वर? अर्थतच निर्माण करून देतात का? ना सांगितलेलं आहे, या परी शाब्दाची ठावणी. अशाच पद्धतीने शाब्द ज्ञानापासून तर प्राप्तीपर्यंत सगळं कोण करता आहे? परमेश्वरच सगळ्या गोष्टी करवून घेतात. आपल्याला खूप वेळा असं वाटतं की हे सगळं आपण करतो आहोत, आपल्यामुळे असं होतं आहे, आपण पैसे खर्च केले, आपण आयोजन केलं, आपण नियोजन केलं, हे सगळं आपण आपल्याला श्रेय लावून घेत असतो. परंतु दृष्टांताची लापणीक काय सांगते की या परी शाब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत सकळ ही आपणची करीती. म्हणजे परमेश्वर स्वतः त्या जीवाच्या उद्धरणासाठी म्हणून जे जे काही आवश्यकता असेल ते सर्व योग वियोग सगळे परमेश्वर घडवून आणतात. योग म्हणजे चांगल्या गोष्टींचा योग आणि वियोग म्हणजे वाईट गोष्टींचा, अडथळ्यांचा जो वियोग आहे तो परमेश्वर स्वतः काय करतात? ते घडवतात. जसं आपण बघितलं नामाचे 10 आहे, त्याच्यामध्ये येते विघ्न हरी, पडते आकाश धरी, नाम साह्या ते करी, नाम प्राप्ती ते करी. म्हणजे नाम हे एक माध्यम आहे, परंतु त्या नामाच्या मागे कोण आहेत? नामधारी जे आहेत, म्हणजे कोण? ज्यांनी नामाचं धारण केलेलं आहे असे परमेश्वर जे आहेत, ते परमेश्वर हे सगळं कार्य करवून घेत असतात. परंतु आपल्याला काय वाटतं? आपली एखादी क्रिया जर का चांगली झाली तर आपल्याला वाटतं बरं झालं, मला सुचलं आणि बरोबर तो पदार्थ आम्ही बनवला आणि आमची पंगत चांगली झाली. पण तुम्हाला सुचलं कोणी? सुचलं कसं काय? तुम्हाला सुचवलं कोणी? इकडे आपण कधीच जात नाही. हा प्रश्न कधी आपल्याला उद्भवत नाही. आपल्याला स्फुरवून देणारे कोण असतात? परमेश्वर असतात. ईश्वरपैकीची कुठलीही क्रिया करण्यासाठी स्वामींनी सांगितलं की तू उभा ठाकीलासीची पुरे. म्हणजे तू फक्त उभा राहिलास तरी खूप झालं. तुम्ही जरी मनामध्ये नुसतं आणलं की आपल्याला पदयात्रेला जायचं आहे, नुसतं उल्लेख करा, तळमळ ठेवा आणि तुम्ही उभे राहा, परमेश्वर बरोबर सगळं साह्य करवून घेतात. आणि ती क्रिया शेवटच्या दिवशी तुम्ही बोलतात की माझ्याच्याने तर चालणं शक्य नव्हतं, परंतु कसं काय 8 दिवस आम्ही पदयात्रेत चाललो
माझ्या काही लक्षातच नाही आलं, आणि मग घरी गेल्यानंतर मग पाय दुखायला लागतात. म्हणजे जे दुख नाही ते घरी गेल्यानंतर उद्भवतं, इथे उद्भवत नाही. कारण की परमेश्वर सगळं सहाय्य करवून घेतात आणि तुमच्याकडनं क्रिया करून घेतात. तुम्हाला जर का कष्ट होत असतील तर त्या कष्टांमध्ये तुमचं कर्मांचं क्षालन भरपूर प्रमाणामध्ये होत असतं. आणि म्हणून की आपण काय केलं पाहिजे की एवढंच एक लक्षात ठेवायचं की परमेश्वर करवून घेणारे आहेत. सांडव्याच्या लीळेमध्ये स्वामींनी सांगितलं सांडवा बांधा. आता ते कसं होतं, पाणी खूप खोल पाणी होतं, खूप खोल पाणी, आणि त्याच्यात आता ते दगड गोळा करायचे, ते बरोबर तो दगड तिकडे बसवायचा आणि त्याची भिंत बांधायची वगैरे, हे सगळं कठीण काम होतं. आता ते स्वामींनी एवढं कठीण काम सांगून दिलं, ते कठीण होतं परंतु ते अशक्य नव्हतं, शक्य होतं. कारण की परमेश्वर जीवाला अशक्य असं काहीही सांगत नाही, जे शक्य आहे तेच सांगतात. श्री प्रभूंनी सांगितले आम्हाला आंबे खायचे आहेत. आता तो आंब्याचा तो हेच नव्हता, मोसम नव्हता तो. सगळे म्हणाले श्री प्रभूंचं आपलं काही कधी काही मागतात, आता काय आंब्याचा मोसम आहे का? परंतु भटोबास म्हणाले जर का श्री प्रभू आंबे मागत आहेत तर ते आंबे कुठेतरी कुठल्या तरी ठिकाणी ते आंबे आहेत हे नक्की आहे. मग त्यांनी शोध घेतला, मग त्यांना ते झाड सापडलं वगैरे वगैरे. म्हणजे परमेश्वर अशक्य आणि कठीण हे जे काही आपल्याला वाटतं, एखादी गोष्ट कठीण असावी परमेश्वराने सांगितली पण ती अशक्य नसते, ती बरोबर ते कार्य परमेश्वर करून घेत असतात. आता बाकीच्यांना सांगितलं की ते म्हणाले की देवा हे इतकं जळांत पाणी आहे, याच्यात बुडलो काय झालो, मेलो तर काय हरकत, म्हणजे काय कसं होईल आमचं? आणि स्वामींचं आपलं कुठेही आम्हाला काही करायला सांगतात. स्वामी म्हणाले असं आहे का, मग इथून निघा. मग आता ते म्हणाले ठीक आहे. म्हणजे देवाने सांगितलेलं, देवाची आज्ञा पालन, जे परमेश्वराला प्रसन्न करण्याचं जे आज्ञा पालन आहे ते मात्र आपल्याकडनं होत नाही. परंतु परमेश्वराला उदास करण्याचं जे आज्ञा पालन आहे ते मात्र आपण बरोबर करतो. ते स्वामींनी सांगितलं सांडवा बांधा, हे आज्ञापालन त्यांनी केलं नाही, पण इथून निघा ते आज्ञापालन मात्र त्यांनी केलेलं आहे. आपण पण काय करत असतो, एकच वचन आहे, धायतव खाईजे पाहेतव निजीजे तैसे नव्हे की बाई पश्चात पारी उठीजे तो सारस्वत काळा देवता हृदयासी आहे. आपण कुठलं पालन करतो, धायतव खाईजे आणि पाहेतव निजे, एवढंच पालन आपलं सध्या चालू आहे. परंतु तैसे नव्हे की बाई, इकडे आपण गेलेलो नाही आहे, असं नाही. आता जर का तुम्ही स्वतः जर का वचनं वाचून त्याचे अर्थ करायला लागले तर तुम्हाला तर वाटेल बरंच आहे, स्वामींनी सांगितलं पोटभर जेवा आणि मन मोकळं झोपा, म्हणजे जेवढा वेळ झोपायचं तेवढं झोपायचं. स्वामी म्हणतात तसं नाही, पश्चात पहारी उठीजे. आता हे आचरण आपल्याच्याने काय होणं, सकाळी कोण उठणार 3 वाजता, एवढी चांगली झोप लागलेली आहे. सारस्वत काळ असो कुठला काळ असो, आपल्याला झोप सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये स्वामींची कृपादृष्टी फिरून जाते, आपण झोपलेलं दिसतो. प्रत्येक वेळी आपली अपसेंटी लागते आहे. म्हणजे आपण आज्ञापालन परमेश्वराचं करतो परंतु चुकीचं करतो. आता स्वामींनी तेही सांगितलं तुम्हाला. स्वामींनी सांगितलं अन्य वार्ता करू नका, अन्य वार्तेपसी बरी निद्रा सांग. आता झोपायला सांगितलं स्वतः स्वामींनी. मग आता आपण झोपायला म्हणजे हे केलं पाहिजे, आराम केला पाहिजे. परंतु आपल्याला झोप कधी येते, धर्मवार्ता चालू असेल त्यावेळी झोप येते. कोणीतरी मला सांगितलं की बाबा ते आम्ही गाठी घेतली की झोप येते आम्हाला. म्हटलं हे चांगला उपाय आहे झोप न येणाऱ्यांसाठी. मग त्यांना त्यावेळी झोप येते. आता स्वामींच्या आज्ञेचं पालन आपल्याकडनं तिथे सुद्धा होत नाही आहे. स्वामींनी सांगितलं वरी निद्रा सांग, निद्रा कीजे बरी अन्य वार्ता न कीजे. झोपा तुम्ही वाटलंच तर, परंतु अन्य वार्तेमध्ये वेळ घालवू नका. आता हे किती चांगलं आज्ञा देवाने दिलेली आहे, परंतु ती सुद्धा आज्ञापालन आपल्याकडनं होत नाही. धर्मवार्ता सुरू झाली की झोप येते, जांभया येतात. काही लोक प्रवचनातच झोपतात. आता अशा झोप येणाऱ्या माणसासमोर जर का तुम्ही टी व्ही लावा बरं,
किंवा कोणाचं तरी भांडण काढा की आज गावामध्ये आमच्या ठिकाणी भांडण झालं, लगेच तो डोळे उघडून बसणार आणि त्या अन्यवार्तेमध्ये तो सहभाग घेणार. स्वामींचं आज्ञापालन म्हणजे असं सोपं नाही आहे, कठीण आहे ते. आपण अन्यवार्तेला वेळ देणार, परंतु देवाने सांगितलं झोपा तर झोपणार नाही आपण. देवाने सांगितलं की धर्मवार्तेला वेळ देणार नाही, त्यावेळेस मात्र आपण झोपायला वेळ देणार. म्हणजे आज्ञापालन पण किती परमेश्वराचं महत्त्वाचं आहे. जे जे आज्ञा दिलेल्या आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि कुठली आज्ञा आपण पाळतो आहे कुठली नाही पाळतो आहे. देवाने जरी सांगितलं वरी निद्रा कीजे, परंतु आपण लगेच काय झोपायचं का? मग नाही, झोपायचं नाही. आपण तेवढ्या वेळात देवाने जरी सांगितलं की ते वाईट करण्यापेक्षा हे करा, कमीत कमी झोपल्यानंतर तुमचे कर्म तरी वाढणार नाहीत, परंतु तसं नाही. देवाने ते व्यंगात्मक म्हटलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा हे बरं, दगडेपेक्षा वीट मऊ म्हणून ते देवाने सांगितलं आहे. अल्पे अनिष्टे बहुत अनिष्ट परिहारे तरी परिहारी, जे म्हणजे अल्पानिष्ट केल्याने बहुत अनिष्टाचं करणं टाळत असेल तर ते करावं. परंतु याचा अर्थ असं देवाने सांगितलं की अल्पानिष्ट करत राहा म्हणून नाही. स्वामींनी सांगितलं त्यातल्या त्यात जर का वेळ आली तर ते मोठं अनिष्ट घडू देऊ नका, भले छोटं अनिष्ट घडलं तर चालेल. कसं? कोणीतरी म्हटलं की बाबा चला अमक्या अमक्या ठिकाणी जायचं आहे, तर तुम्हाला माहिती तिकडे जाऊन अन्य वार्ता होणार आहे, मग तुम्ही काय करायचं? तिथे बहुत अनिष्ट घडणार आहे, तर तुम्ही अल्पानिष्ट काय करायचं? सांगायचं माझी तब्येत चांगली नाही, खोटं बोलायचं. हे अल्पानिष्ट आहे. आपण हे बोलतो पण प्रवचनाच्या वेळेस बोलतो, चला प्रवचनाला, ते म्हणतात आमची तब्येत खराब आहे. म्हणजे आपण बहुत अनिष्टही करतोय आणि अल्पानिष्टही आपलं चालू आहे. तर तसं असता कामा नये. या ठिकाणी त्यांनी चुकीची आज्ञा पाळली. स्वामी म्हटले निघा इथून, ते निघाले. पण भटोबास जेव्हा आले तेव्हा भटोबासांना स्वामींनी विचारलं, भटोबासांनी हे अवघे काही गेले, ती कुठे गेले? स्वामी म्हणतात की असं असं झालं बरं का. त्यांना आम्ही सांडवा बांधायला सांगितलं, ते म्हणाले की आम्ही ते बुडून मरू काय होऊ, आणि ते निघा म्हटलं तर लगेच गेले ते. मग भटोबासांनी काय केलं? भटोबासांनी लक्षात घेतलं की स्वामी उदास का झाले? कारण की आज्ञापालन नाही केल्यामुळे. तुम्ही जर का आज्ञापालन करत नसाल तर परमेश्वर काय होतील? उदास होतील. लक्षात घ्या. आज्ञापालन म्हणजे कशाला म्हणतात? जे देवानी सांगितलेलं आहे तेच पालन करायचं. आपण जे पालन करतोय ते देवानी सांगितलंय का याची आधी पडताळणी करून घ्या. म्हणजे तुम्ही जर का जेवायला बसलात तर तुम्ही विचारता डॉक्टरांनी हे खायला सांगितलंय का मला? पथ्य जर का असेल, मग कोणतरी म्हणतो हो चालतं हे, किंवा नसेल चालत तर आपण काय करतो? ते काढून ठेवतो. म्हणजे त्यावेळीस आपण ही जी आज्ञा पालन आहे डॉक्टरांची, तशीच देवाची सुद्धा आज्ञा पालन आहे की आपण जे विधी करतो आहोत त्याचा आधी पडताळणी करा की हा विधी देवानी आधी सांगितलेला आहे का हे आधी शोधा. तो जर का नसेल सांगितला देवानी तर तो स्थगित ठेवा, नसेल सांगितला तर करू नका. देवानी सांगितलेलाच विधी करणं याला आज्ञा पालन असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी भटोबासांनी लक्षात घेतलं की जर का स्वामींच्या आज्ञेचं पालन त्यांनी केलं नाही तर स्वामी उदास झालेले आहेत. मग आता स्वामींना प्रसन्न कसं करायचं? कसं करावं लागेल? आज्ञा पालन केल्याने परमेश्वर प्रसन्न होतात. परमेश्वराला प्रसन्न करणं एकदम सोपं काम आहे बरं का, खूप काही कठीण काम नाही आहे. आपल्याला वाटतं की देवाला प्रसन्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? स्नान घालायचं, चांगलं अत्तर लावायचं, चांगली फुलं व्हायची, मोठ्याने श्लोक म्हणून जय करायचा, हे सगळं केल्याने परमेश्वर प्रसन्न होणार नाहीत. जर का तुम्ही मंदिरात आलात आणि अन्य वार्ता करण्यापेक्षा जर का इथे गाठी घेऊन बसलात तर परमेश्वर नक्की प्रसन्न होतील. तुम्ही फूल नाही वाहिलं तरी चालेल, अत्तर नाही लावलं तरी पण चालेल, परंतु तुम्ही जे करताय ते परमेश्वराच्या आज्ञा पालन विभागामध्ये पडतं आहे. मुलाने जर का, तुमच्या घरामध्ये मुलं आहेत, त्यांनी जर का काही घरातलं काम नाही केलं पण जर का अभ्यास केला तर आई वडील खुश असतात की बाबा बाकीचे काम का करो ना करो पण अभ्यास त्याचा तो बरोबर करतो. तुम्ही त्याच्यातच खुश असता. परमेश्वर पण आहे की बाकीचं यांनी काय करो ना करो पण आज्ञा पालन हा काहीतरी करतो आहे, नामस्मरण काहीतरी करतो आहे. म्हणजे परमेश्वर त्याच्यामुळे प्रसन्न होतात, बाकी कशामुळे प्रसन्न होत नाहीत. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काही 101 प्रदक्षिणा मारायची काही गरज नाही, एका पायावर स्मरण करायची गरज
नाही. परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते करणं त्याला म्हणतात आज्ञापालन. आणि ते जर का तुम्ही केलं तर परमेश्वर सहजपणे प्रसन्न होतात. आचार्यांनी काय केलं, ते म्हणाले की मी बांधू का सांडोवा. स्वामी लगेच प्रसन्न झाले. किती सोपं काम आहे. परंतु पुढे क्रिया पण करायची आहे. खोल पाण्यात जायचं आहे, ते दगड बसवायचं आहे, सगळं करायचं आहे. सोपं काम नाही आहे बरं का. आता जर का संध्याकाळचं सत्र आपण ठेवलं आणि जर का 6:30-7ला मुसळधार पाऊस चालू झाला असता तर आपण आलो असतो का सत्संगाला. आता आपण म्हटलो असं नाही खूप पाऊस आहे, बाबा रेकॉर्डिंग पाठवणारच आहेत, काही जायची गरज नाही आपल्याला. म्हणजे मुसळधार पाऊस असेल तर आपण घाबरतो. परंतु भट्टोबास घाबरले का. भट्टोबास म्हणाले काय होणार आहे, एरवी तर मरायचंच आहे कधी ना कधी. स्वामींचं सेवादास्य करता करता जर का आपण गेलो तर त्याचा फायदा होणार. बरोबर. मग आपण असं करूया. आणि करते करवी ते आपण आहोत का. सांडवा का बांधायचा आहे देवाला. परमेश्वराच्या प्रत्येक लीळेचा किंवा परमेश्वराच्या प्रत्येक सांगण्याचा हेतू आपल्याला लक्षात आला पाहिजे. आपण फक्त लीळा वाचून काढतो. देवाला काय गरज आहे बरं तो सांडवा बांधायची. पांचाळेश्वरला स्वामी गुंफा बांधायला लावत होते. बाईसा म्हणतात देवा तुम्हाला काही इथे राहायचं आहे का, मुक्काम करायचं, आपल्याला पुढच्या गावाला जायचं 2 दिवसांनी, कशाला गुंफा बांधता उगाच. स्वामी म्हणतात बाई आधी येते ऐसे होते की तानेले आई पाणी पिओ ना मागितले. एकांकामध्ये ताण लागली तरी आम्ही कोणाकडे पाणी मागत नव्हतो प्यायला. पण आता ऐसे आहे की गुंफा बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. का बरं. कारण की डोमेग्रामच्या याच्यामध्ये सांगितलं धावविती पवविती झुंजविती, उंचे टेके असते ते समस्तळ करविती, दरे दरकुटे बुजविती. हे कशासाठी म्हणून यापरी एके कर्मे नासेती पुढे आलेलं आहे. म्हणजे परमेश्वर अशा कार्यातनं तुमचे कर्म नासवतात. मग स्वामींना तो सांडवा बांधवायचा आहे तर कशासाठी बांधायचा आहे. भट्टोबासांनी विचार केला. म्हणजे आपल्याकडनं काहीतरी परमेश्वराला कार्य करून घ्यायचं आहे. बघायचं आहे परमेश्वराला आपली तयारी काय आहे. परमेश्वर तुमची तयारी बघत असतात बरं का. तुमच्याकडे एखादी गोष्ट अशी आणून ठेवतात की तो विधीसुद्धा आहे, करायचं सुद्धा आहे आणि तुमची क्षमतासुद्धा नाही आहे करायची. आता तुम्ही काय करणार सांगा. महादाईसांना स्वामींसाठी कपडे घ्यायचा आहे आणि त्यांची क्षमतासुद्धा नाही आहे. आणि स्वामींना कपडा तर साधा घ्यायचा आणि चांगलाच घ्यायचा आहे. आता काय. दादोसांना विचारलं ते म्हणे कशाला कपडे बिपडे घेता, अन्नदान करा, अन्नदान ते उत्तम. आणि दादोसांना खीर आवडायची, ते म्हणायचे श्वेत उपहार करा. कोणाला खीर आवडायची. दादोसांना. स्वामींना नव्हती आवडत. आम्ही आमच्या डोक्यात बसले की बाबा खिरीचा उपहार करा, खीर स्वामींना आवडत होती. आज स्वामी काही जीव आहेत का त्यांना खीर आवडायला नाही ते आवडायला. परमेश्वराला काय आवडतं. देवासी पडिये त्यापासी देव पडिये ते निके. म्हणजे ज्याला देव आवडतो तो व्यक्ती देवाला आवडतो. स्वामी कुठला टोक सांगतायत आणि आपण कुठे बसलेलो आहे. खीर आवडते देवाला. आता लीळाचरित्र जे वाचक आहेत त्यांच्या लक्षात येईल की श्वेत उपहार हा दादोसांना आवडत होता. ते सगळ्यांना सांगायचे उपहार खीर करा, खीर करा. म्हणजे त्यांना ते आवडत होतं. पण आम्ही स्वामींच्याकडे ते हे लावून दिलं. मग स्वामींना काय प्रसन्न करायचं आहे तर कसं करायचं आता. म्हणजे आता लीळा चालू आहे आपली महादाईसांची. महादाईसा दादोसांना विचारतात, ते म्हणतात उपहार करा. मग भट्टोबासांना विचारलं, ते म्हणाले दादोस म्हणतात तेच करा. स्वामींना विचारलं, स्वामी म्हणतात ते दोघं म्हणतात तेच करा. स्वामींनी पण काय केलं, ढकलून दिलं. आता घ्या तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घ्या. आता कुणी आम्हाला म्हटलं की बाबा ते अनुसरण घ्यायचं होतं, मग पण तो मुलगा नाही म्हणतो, मग काय करायचं. तुम्ही तुमचा निर्णय तुम्ही घ्या काय करायचं ते. अनुसरण हा तुमच्या आणि परमेश्वरातला करार आहे, तुमचा आणि माझ्यातला करार नाही आहे. काय करायचं काय नाही तुम्ही ठरवा. स्वामींनी पण म्हटलं तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, त्यांचं ऐका. पण महादाईसा होत्या त्या. ते काय 4 लोकांनी जर का आपल्याला सांगितलं की बाबा तुमच्याच्याने शक्य नाही बरं का, तर लगेच आपण माघार घेतो. हो का, शक्य नसेल का, माघार घेतो. परंतु जरी तुम्हाला कोणी म्हटलं की शक्य नाही आहे तरी पण तुम्ही तिथे उभे राहा, तुम्हाला बरोबर शक्य ते होणार.
बरोबर सगळं कार्य करून घेतात परमेश्वर. आमच्याकडे एकदा साधू येणार होते, मी पण बाहेर आणि मी आणि ते सोबत पोहोचणार. आता आमच्याकडे तिकडे व्यवस्थापन करायला कोण नव्हतं. त्यांना म्हटलं की बाबा आईस्क्रीम घ्याल का तुम्ही? ते म्हणे हो घेऊ, पण शुगर फ्री घेऊ. आता आमच्या तिथे जवळपास शुगर फ्री लगेच मिळत नाही. आता मी म्हटलं हो ठीक आहे. आता विचारलं आणि एक बाबा जे आहेत ते लिंबू सरबत घेतील. आता आमच्याकडे शक्यतो आमच्याकडे लिंबू नसतो समजा घरामध्ये, मंदिरामध्ये. आता मी म्हटलं कसं काय करायचं? वेळेवरच पोहोचणार, बसायला पण आपणच टाकायचं आहे, आईस्क्रीम पण आपणच आणायची, लिंबू आई आपणच आणायचं, शरबतही आपल्यालाच बनवायचं आहे, त्यांचं विधिविधानही करायचं आहे. काय होईल ते होईल म्हटलं आता. आणि थोड्या वेळात एका उपदेशी मुलीचा फोन आला. तर ती म्हणे बाबा मी तिकडे ती दुसरीकडे कामाला आहे म्हणे, मी आज आलेली आहे मुंबईमध्ये, तर मी आत्ता मंदिरात येते आहे. तुम्ही कुठे आहात? म्हटलं मी बाहेर आहे, मी पण पोचतोय, काही अभ्यागत वगैरे येणार आहेत, त्याच्यासाठी मी पण लगेच पोचतोय. म्हणजे अभ्यागत येणार आहे, मग मी त्यांच्यासाठी काय आणू का? म्हटलं काय आणणार? ते म्हणे मी आईस्क्रीम आणते. बघा ती स्वतःच बोलली. म्हटलं आण पण शुगर फ्री आण. म्हणे अजून काय आणू? म्हटलं अजून लिंबू आण. म्हणजे लिंबू कशाला? म्हटलं ते जादूटोणा करायला नाही, लिंबू आणायचं शरबत करायला. तिनीच आईस्क्रीम आणलं, तिच्या म्हणजे तिचा भाऊ होता सोबत, त्यांनीच आईस्क्रीम आणलं, त्यांनीच ते लिंबूही आणलं, तिने सरबतही बनवलं. तोपर्यंत मी बाबांचं विधिविधान बसणं बोलणं येतं केलं. मी म्हटलं बघा आपण जर का नाही म्हटलं असतं तर की बाबा तुम्ही काही येऊ नका, मी काही घरी नाही आहे आणि माझ्याच्याने काही होणार नाही सगळं एवढं करणं. परंतु मी काय म्हटलं देवाच्या भरोसे जे व्हायचं ते होऊ द्या, आपण आता हो बोलायचं, या बाबा तुम्ही. पण देवाने काय केलेलं होतं? आधीच व्यवस्थापन सगळं केलेलं होतं. आपल्याला असं वाटतं की बाबा होईल की नाही, होईल की नाही, जमेल की नाही, पण परमेश्वर इतकं छान व्यवस्थापन देवाने करून ठेवलेलं असतं. आपल्याला फक्त काय व्हायचं असतं? त्याच्यात सामील व्हायचं असतं. देवाने जे काही नाटक आहे किंवा जे काही असतं ना, एखादं स्टेजवर आपण जे काही सादर करतो त्याचं ते लिखाण, त्याचं जे सादरीकरण सगळं देवाने फिक्स केलेलं आहे. फक्त देव आपल्याला विचारतात तुम्ही ह्याच्यात आमची भूमिका कराल का? आपल्याला काय म्हणायचं असतं? फक्त हो म्हणायचं असतं. दिग्दर्शकाला फक्त हो म्हणायचं असतं. फक्त दिग्दर्शकाने नाटक लिहिलेलं असतं, ते बसवलेलं असतं, त्याचे पात्र बाकीचे निवडलेले असतात. फक्त तुम्हाला एका रोलसाठी विचारलं जातं तुम्ही याच्यात भूमिका कराल का? तुम्ही हो बोलायचं असतं. बाकी सगळं सेट असतं सगळं काय. तसं देवाने सगळं बनवलेलं असतं. फक्त देवाला असं वाटतं की या कार्यामध्ये या व्यक्तीचं योगदान असलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही याच्यात सहभागी व्हाल का या विधीमध्ये? तुम्ही म्हणता आम्हाला काय एकट्याला जमणार नाही मला, मग तुमचा रोल कट होऊन जातो त्याच्यातनं, तो विधी दुसऱ्याला मिळून जातो. असं होतं ना खूप वेळा की आपल्याला तुम्हाला जर का सांगितलं बाबा 100 साधू येणार आहेत, त्यांचा स्वयंपाक बनवायचा तुम्हाला, तुम्ही म्हणता आम्ही 10 लोकांचा बनवू शकतो, पण मला 100 लोकांच्याने माझ्याच्याने होणार नाही. तुम्ही आले मागे, पण देवाने त्या रोलसाठी तुम्हाला सिलेक्ट केलं, पण तुम्ही मागे झाले. लगेच दुसरं कोणतरी आलं आणि ते करून टाकतात त्यांनी. आणि मग आपल्याला वाटतं की मी सुद्धा करू शकलो असतो हे सगळं काय. आपल्याला नंतर वाटतं, पण नंतरला काय अंतर असतं खूप. मग नंतर तो परत कधी येणार नसतो तो योग. म्हणून ज्यावेळेस जो योग आला तो लगेच हो म्हणून टाका. तुम्हाला काही करावं लागत नाही, तुम्हाला फक्त उभं राहायचं असतं. बाकी सर्व कार्य परमेश्वराने आधीच ठरवलेलं आहे. भट्टोपासांना माहिती आहे की करते करविते ते कोण आहेत? परमेश्वर आहेत. आपल्याला काहीच करायचं नाही आहे. महादाईसांच्या बाबतीत स्वामी सगळं तयारी ठेवलेली आहे आणि महादाईसांकडे कमी पैसे होते, परंतु महादाईसा ज्यांच्याकडे भिक्षेला जात होते त्यांचा भावाचा असा काही व्यवसाय होता की पैसे गहाण देण्याचा. मग त्याला विचारलं तर तो म्हणाला, माझ्याकडे अशा प्रकारचा एक कपडा आहे की जो गहाण ठेवलेला पण तो सोडवायला कोणी आलं नाही, त्याची मुदतही संपलेली आहे, तो कपडा मी तुम्हाला एवढ्या पैशात देऊ शकतो. कमी पैसे होते आणि कमी पैशात महादाईसांना महागडा कपडा मिळाला जो स्वामींनी योग्य होता आणि तो अर्पण केला गेला. आणि मग दादोसांना स्वामी विचारतात की या कपड्याची किंमत किती आहे?
मग ते एक एक किंमत सांगायला लागले. स्वामी म्हणाले नाही, ही किंमत ती वेगळी किंमत आहे, याची किंमत स्वतः परमेश्वर सुद्धा करू शकत नाहीत, असं तो कपडा आहे. स्वामींनी किती दिवस तरी तो उपयोगामध्ये आणला, नंतर तो भटोबासांना त्यांनी उपयोगामध्ये आणायला तो दिला. म्हणजे तुमची एवढीशी क्रिया कुठपर्यंत परमेश्वर नेतात, कारण करते करविते कोण आहेत? परमेश्वर आहेत. आणि म्हणून भटोबास मागे हटले नाही. ते म्हणाले मी बांधू का सांडवा, नुसतं परमेश्वराला मी बांधू का आणि मी स्मरण करू का म्हणून चालत नाही. तर तुम्हाला ते विधिविधान शेवटपर्यंत न्यावं लागतं. तुम्ही जर का पाणी वाढायची सेवा घेतली पंक्तीमध्ये, तर चपाती तरी अशी आहे की विशिष्ट वेळाने चपाती वाढणं बंद केलं जातं, बरोबर ना? विशिष्ट वेळाने गोड वाढणं बंद केलं जातं. मीठ म्हणजे सगळ्यात सोपं वाढायचं काम. चुकार लोकांना ते म्हणतात मी मीठ वाढतो, मीठ सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु त्याला माहिती मीठ एकदाच वाढायचं आणि मीठ वाढताना तेलकट काय लागत नाही, काय नाही, अशा हेतून तो मीठ वाढायला घेतो. पण नेमका भाजीवाला तिकडून मागून जातो, सगळं तेलकट त्याच्या कपड्याला लागून जातं. म्हणजे किती टाळलं तरी तुम्हाला ते. परंतु पाणी हा असा प्रकार आहे की पहिल्या पंक्तीच्या त्या पहिल्या व्यक्तीपासून तर त्या पंक्तीचा शेवटचा माणूस उठेपर्यंत तुम्हाला पाण्याचं जग खाली ठेवता येत नाही. पाणी सेवा म्हणजे काही लहान सेवा नाही आहे. आता तर भटोबासांनी पाण्यात उतरायची सेवा घेतलेली आहे, ती अजून कठीण आहे. दगड घ्यायचा, तिथे दगड कुठला बसेल तोच दगड घ्यायचा आणि खाली जायचा आणि तो दगड बसवायचा, श्वास कोंडून ठेवायचा, परत वर यायचं आणि तेही पक्क बांधायचं आहे. सोपी गोष्ट नाही आहे हे सगळं काय. पण भटोबासांनी निश्चित केलं की मी करेन. स्वामी प्रसन्न झाले, ह्याच्यासाठी प्रसन्न झाले की आम्ही ज्यांना निवडलेलं आहे, पंथाची धुरा कोणाकडे सोपवायची आहे? भटोबासांकडे सोपवायची. आम्ही ज्यांना निवडलेलं आहे ती व्यक्ती ही आहे आणि ही व्यक्ती सगळ्याच कार्यासाठी तयारच आहे. कुठल्याच कामासाठी भटोबास नाही म्हणत नाही. स्वामी म्हणतात ताप आहे तुम्हाला, ते म्हणतात नाही. जाल का नेवाशाला? हो जाईन. म्हणजे कुठेच भटोबा स्वामींना नकारच देत नाही, सगळ्या अर्थाने तयार आहे. नेतृत्व असं असलं पाहिजे, ते सगळ्यासाठी तयार असलं पाहिजे, कुठल्याही कार्यासाठी, चांगल्या कार्यासाठी. आणि संकट आलं तरी तेव्हासुद्धा नेतृत्वाने कधी मागे हटायचं नसतं. संघटन असलं ना, आपलं जे संघटन असतं ते कसं असतं? अशाच प्रकारचं असतं की जेव्हा एखादं कार्य घेतलं तेव्हा संघटनेने काय करायचं असतं? सगळ्यांनी मिळून ते कार्य थोडं 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 करायचं असतं, मग ते होतं. पण संघटन म्हटलं आम्हाला जमणार नाही तर मग काय होईल? संघटन म्हणाला आम्हाला जमणार नाही, स्वामी उदास झाले. आता भटोबास म्हणाल्यानंतर स्वामींनी होकार प्रसन्न झाले. भटोबास दगड गोळा करायला लागले. स्वामींचं श्रीमुख जे आहे ते प्रसन्न पाहिलं की स्वामी म्हणतात एक तरी व्यक्ती आहे जो आमचा ऐकतो. मग भटोबासांचं असं आहे की ठीक आहे, स्वामी माझ्यावर प्रसन्न झाले, माझी योग्यता वाढेल वगैरे वगैरे. परंतु ज्यांच्यावर स्वामी उदास झाले त्यांचं काय? त्यांची ती प्रसवाची चाल वाढत जाईल, स्वामी त्यांच्यावर उदासच राहतील. मग त्यांच्याबद्दलचं स्वामींचं उदासीनत्व जे आहे ते पण तर घालवलं पाहिजे ना. नेतृत्व काय असतं माहिती आहे का? नेतृत्व सगळ्यांचं भलं बघतो. जो नेतृत्व करणारा माणूस असतो तो पहिल्या पंक्तीला बसत नाही, तो शेवटच्या पंक्तीला बसेल. सगळ्यांचं जेवण झालं का तर मग तो हे करणार. म्हणजे हे सगळं भटोबासांच्या लक्षात आहे की त्यांचंही औदास्य घालवलं पाहिजे त्यांच्याबद्दलचं. आणि मग ते विचारतात देवा त्यांना बोलवू का? स्वामी म्हणतात ठीक आहे बोलवा. आणि एकट्याच्याने हे सगळं शक्य नाही, दगडही गोळा करा, हे करा. आणि मग त्यांना बोलवलं. त्यांना भटोबासांनी विचारलं तर ते म्हणाले ते बघा देवाने असं असं सांगितलं आम्हाला. ते भटोबास म्हणतात करते करवी ते काय आपण आहोत का? कोण आहे? परमेश्वर आहे, तुम्ही घाबरू नका, चला. आणि मग ते भटोबासांनी स्वतः पाण्यात उतरून ते सगळं केलं. परंतु तिथे पण त्यांनी काय केलं? पाण्यात तुम्ही उतरणार, मी दगड गोळा करतो, किंवा तुम्ही दगड गोळा करा, मी पाण्यात उतरतो. माणूस कधी पण कसं बघतो? सोपं बघतो. त्यांना जर का कोणाला विचारलं की बाबा तुम्ही बाजार करून आणाल का इथे पैसे मोजाल, आपण थोडा विचार करतो की काय मी असं करतो ना, मी पैसेच मोजतो इथे. किंवा इथलं काही मंदिराचं काम असेल तर ते मी करतो, तुम्ही खरेदी करून या. म्हणजे खरेदी करणं हा थोडासा कठीण काम आहे. आपण कधीही सोप्यातलं सोपं काम निवडत असतो.
आपण आपल्यावरच घ्यायचं, दुसऱ्यांकडे बघायचं नाही. सोप्यातलं सोपं काम आपण बघतो. आणि त्यावेळेस त्यांनी सोपं काम निवडले की बाबा आम्ही दगड गोळा करून देतो, पाहिजे तेवढे, पाण्यात उतरायचं तू, म्हणजे तुम्ही मेले तरी चालेल. म्हणजे ते महिला वर्ग काय करतात, त्यांना सिलेंडर लावता येत नाही बरं का, सिलेंडर संपलं नवीन सिलेंडर लावतात ना, ते महिला वर्ग काय पुरुष वर्गाला कोणातरी बोलवतात आणि ते सिलेंडर लावलं की ते पेटवून बघायला कोणाला लावतात, ते पुरुषांना पेटवून पण बघा बरं का, तेवढ्यात ती महिला थोडी बाहेर जाऊन थांबते. ते सिलेंडर फुटलं विटलं तर तुम्ही जा, आम्ही सुरक्षित. तसं आहे की बाबा तुम्ही सुरक्षित, आम्ही सुरक्षित राहू, बुडायचं तुम्ही बुडा. भटोबासांनी तेही सुद्धा मान्य केलेलं आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, जे तुम्ही म्हणाल ते. आणि त्या ठिकाणी भटोबासांनी बरोबर तो सांडवायची पूर्ण ती भिंत बांधली. शेवटच्या दिवशी शिळा तिकडे जी सगळेजण उचलत होते ती तिथपर्यंत पोचत नव्हती. आणि त्यावेळेस राणाईचा नावाचे एका म्हाताऱ्या बाईला स्वामींनी सांगितलं, बाई द्या कासोटा, बसा, 2 हात मागे ठेवा आणि ते पाय जे 2 त्या शिळेला लावा. आणि ते आता आपल्यासारखे तिथे लोक असतील तर ते काय म्हणाले असतील का, बघा देवाला काय समजतच नाही. आपल्याच्याने ती शिळा हालत नाहीये आणि या म्हाताऱ्या बाईला स्वामी सांगतात की पायाने लोटा, एक शक्य आहे का काही. परंतु आमच्या स्वामींनी त्या शिळेला स्पर्श केला आणि लोटायला सांगितलं आणि ती शिळा बरोबर लोटल्यासुद्धा गेली आणि निगुती जाऊनी जैसी बैसावी तेथ तैसी बैसली, बरोबर बसली ती. भटोबा सगळ्यांना म्हणतात, बघा मी सांगितलं होतं ना, करते करवी ते आपण नाही, ते परमेश्वर आहेत. तुम्ही जरी एकटे असलात तरी तुम्ही एकटे नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे ती शिळा कशी काय तिकडे गेली, कारण की त्या ठिकाणी शाब्दज्ञानी आहे, पुनःसंबंधाचे जे शाब्दज्ञानी, जे अदृश्य आहेत, अपरोक्ष ज्ञानी, सामान्य विशेष ज्ञानी, हे सुद्धा स्वामींच्या सोबत तिथे आहेत. ते सुद्धा त्या सेवेमध्ये सहभागी होतात. तुम्ही असं समजायचं नाही की बा सेवा मी एकटा करतोय की माझ्याच्याने झालं, किंवा तुम्ही असंही समजायचं नाही की माझ्याच्या एकट्याच्याने होणार नाही, मी एकटाच पडलो. तुमच्यासोबत हे सुद्धा आहेत आणि परमेश्वराचं साह्य तर आहेच आहे. फक्त तुम्ही करत असलेलं काम चांगलं असलं पाहिजे, मग मात्र कशालाच घाबरायचं नाही. तुम्ही जर का कोणाला म्हणालात की बाबा आपण सगळे स्मरणाला भेटू, म्हणजे 8 दिवस आपण मंदिरात स्मरण करू, तर तुम्ही हे घाबरायचं नसतं की कोणी येईल का नाही येईल, का आपण एकटेच असू का 2च लोक असू. तुम्हाला माहिती पाहिजे की आपण जे विधी निवडलेला आहे स्मरण, तो देवानी निवडलेला विधी आहे, तो देवानी सांगितलेला विधी आहे. तो विधी जर का योग्य आहे तर मग आपण एकटे का असेना स्मरणाला, काही हरकत नाही. तुम्ही स्मरणाला बसाल एकटे डोळे बंद करून, जेव्हा डोळे उघडाल तेव्हा खूप लोक तुमच्यासोबत बसलेले असतील इथे, कारण तुम्ही योग्य विधी निवडलेला आहे. मग घाबरायचं नाही, फक्त आपला विधी योग्य असणं गरजेचं आहे, बाकी नाही. म्हणून या ठिकाणी भटोबासांनी बरोबर ते केलेलं आहे. शिळासुद्धा बरोबर जाऊन बसली. आत्ता स्वामी आमचे त्या सांडव्यावरून, म्हणजे जे काही केलेला होता पूल तयार केलेला, सांडवा म्हणजे पूल, या स्वामी या काठावरून त्या काठाला, म्हणजे त्या विभागामध्ये त्याच्यावरून चालत आमचे स्वामी गेलेले आहेत. आणि स्वामी प्रसन्न झाले. स्वामींनी काय केलेला आहे, तो सांडवा कसला बांधून घेतला, या काठाला आहात तुम्ही, त्या काठाला, म्हणजे दादोस हे होते सारंग पंडित, आमच्या स्वामींनी अवलिळ बीजे केलं. पलीकडे स्वामींनी उडी मारली, कशाच्या, ओढ्याच्या. परंतु सारंग पंडित जे होते ते काही पलीकडे त्यांना उडी मारता येईना. स्वामी पलीकडच्या काठाला गेले आणि ते अलीकडच्याच काठाला राहिले. स्वामींनी श्रीकर दिला, काही श्रीकरीची नखे लागली लागती न लगतीची आणि ते अलीकडे येऊन गेले. त्यामुळे जीजी हे कसं काय झालं. स्वामी म्हटलं, जर का तुम्ही अनुसरण घेतलं तर तुम्हाला आम्ही काय करू, असंच पलीकडनं अलीकडे घेऊ. म्हणजे सगळे जे जीव अलीकडे आहेत, कर्मराटीमध्ये आहेत, त्यांना पलीकडे नेण्यासाठी, म्हणजे दैवराटीत नेण्यासाठीचा तो सांडवा आहे. तो जो पूल आहे, पलीकडे स्वामी गेले, उगच नाही गेले ते. तो पूल तयार केला गेला ज्यांच्या माध्यमातनं, ते सगळे, त्या सगळ्यांना स्वामींना कुठे न्यायचं आहे, पलीकडे दैवराटीमध्ये न्यायचं आहे. त्यांच्या कणव विभागामध्ये त्यांना न्यायचं आहे, कर्म विभागातनं कणव विभागामध्ये त्यांना न्यायचं आहे. आणि याच्यामध्ये जेवढे कोणी उपयोगी केले, भटोबास तर मुख्य आहेत,
त्यांना तर जास्त गोमटं लागलेलं आहे त्याच्यातनं, परंतु त्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी काही दगडं गोळा करून दिली त्यांचासुद्धा छोटा छोटा त्याच्यामध्ये वाटा आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जे आरक्षण झालेलं आहे त्यांचं मोक्षाचं त्याच्यामध्ये, आणि पलीकडे स्वामी गेलेले आहेत. या ठिकाणी भटोबासांनी काय सांगितलं आपल्याला? करते करविते आपण नाही आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि भटोबासांनी स्वतः अनुभव घेतलेले आहेत आणि अनुभवाचे ते बोल आहेत त्यांचे. म्हणून या ठिकाणी सांगितले की शाब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत कोण करतं? सगळं परमेश्वर करून घेतात. विधीचे टेळे परमेश्वर पुरविती असा पक्ष आहे. विधीचे टेळे म्हणजे योग कोण पुरवतात? परमेश्वर पुरवतात. आपल्याला असं वाटतं की बरं झालं तुम्ही फोन केला, की आपल्याला असं वाटतं की बरं झालं मी फोन केला म्हणून तुम्हाला कळलं, पण तुम्ही का फोन केला? देवाने तुम्हाला पुरवून दिलं. म्हणजे तो असतो. परमेश्वर स्वतः सांगायला येणार नाहीत, पण इतरांकरवी तुमच्यापर्यंत तो विधी पोचवतात. कुठलाही विधी असो ईश्वरपैकीचा तुमच्यापर्यंत पोचवतात. आणि त्याला तुम्ही काय झालं पाहिजे? उभा ठाकीला सीची पुरे या वचनाचं जे आज्ञापालन आहे ते त्याच्यातनं आपण केलं पाहिजे, आणि बरोबर पुढच्या सर्व गोष्टी त्याच्यातनं होत असतात. आणि म्हणून या दृष्टांताची जी लापणीक आहे, 40 क्रमांकाचा दृष्टांत आपण घेतो सूर्येचा, की शाब्दाची ठावणी प्राप्तीपर्यंत आपणची करीती. आपणच म्हणजे स्वतःच परमेश्वर सगळं करवून घेतात. या संदर्भातली आपण जी लीळा बघणार आहोत ती लीळा जी आहे ती आहे उत्तरार्ध 39 क्रमांकाची. निरूपिता भटा ईश्वर प्राप्ती करणे. एकुदी गोसावी भटोबासा ते निरूपण केले. आमच्या स्वामींनी एकदा भटोबासांना काही निरूपण केलेलं होतं. देव काहीसे नाही न पविजे. निरूपण बघा कसं आहे ते. लीळाचरित्रातली प्रत्येक ओळ आणि प्रत्येक शब्द वाचायचा आणि वाचून त्याच्यावर चिंतन करायचं. स्वामी म्हणतात की देव काहीसे नाही न पविजे. काहीसे नाही न पविजे म्हणजे तुम्ही जे आता करत आहात सगळं काय, त्याच्यानी कशानीच परमेश्वर प्राप्त होणार नाही. तुम्ही जे करत आहात म्हणजे कुठला विधी? जो जीव निर्मित विधी आहे तो. विधी दोन प्रकारचे आहेत, एक जीव निर्मित आणि एक देव निर्मित. आपण कुठला विधी करतोय? आपण जर का जीव निर्मित विधी करत असू तर त्याच्याने परमेश्वर न पविजे. तुम्ही जर का देव निर्मित विधी करत असाल तर त्याच्यानेच तुम्हाला परमेश्वराचं प्राप्ती होणार. स्वामींनी सांगितलं या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणीजे न पविजे. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे, परमेश्वरे परमेश्वर पाविजे. म्हणजे चौयुगाच्या धर्माला आधारून जर का तुम्ही विधी आचरत असाल तर तुम्हाला परमेश्वराचं जाणीव सुद्धा होणार नाही आणि पावन सुद्धा होणार नाही. परंतु जर का तुम्ही परमेश्वराने विहित केलेली जी ब्रह्मविद्या आहे त्याचं अनुपालन तुम्ही करत असाल, त्याचं आचरण जर का तुम्ही करत असाल तर त्याच्यानेच परमेश्वराची जाणीव होईल आणि त्याच्यानेच परमेश्वराचं पावन सुद्धा होणार आहे. ब्रह्मविद्या अभ्यासा तर त्याच्यातनं परमेश्वर कळेल, नाही तर नाही कळणार. ब्रह्मविद्या काय सांगते आम्हाला? प्रल्हादबाईंना स्वामींनी विचारलं की बाई देव जाना, देव माहिती आहे का? ते म्हणाले जी नाही माहिती. आपणच निरूपण करावा. परमेश्वरे परमेश्वर जाणीजे. आणि मग आमच्या स्वामी सांगितलं की देव पाषाणाचा, आणि आपण पाषाणाचाच देव बोलतो की नाही? बोलतात तुम्ही देव? आपण पाषाणाच म्हणतो. देवाला गंध लावा, देवाला अत्तर लावा, देवाला स्नान घाला. तुम्ही म्हणाल हे तुम्ही बाबा काहीतरी नवीन सांगताय. आता नवीन नाहीये. मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं? शब्दांवर लक्ष द्या. शब्द जो तुम्ही बोलत आहात त्याच्यातनं काय अर्थ निघतो आणि त्याचे काय परिणाम होतात. तुम्ही एखाद्याला म्हणा की तुम्ही हुशार आहात, वाक्य बोललात तुम्ही. आता तेच वाक्य तुम्ही बोला तुम्ही हुशार आहात, तो माणूस भांडेल तुमच्याशी. पहिलं वाक्य जे बोललात तुम्ही हुशार आहात त्याच्याने तो माणूस प्रसन्न होईल. पण तुम्ही हुशार आहात असं जर का विचारलं तो माणूस अप्रसन्न होईल. लगेच तुमची क्रिया, वाक्याचा टोन बदलला, अर्थ बदलला, त्याचे परिणाम सुद्धा बदलणार.
तसं तुम्ही जर का पाषाणाला देव म्हणत असाल तर ते अयोग्य आहे, प्रसादाला देव म्हणत असाल तर ते अयोग्य आहे, पुस्तकाला देव म्हणत असाल तर ते अयोग्य आहे. देव कशाला म्हणायचं आहे? तुम्ही जर का पूर्वीचा अभ्यास केलेला असेल, पूर्वी प्रकरणाचा, तर त्याच्यात देव म्हणजे काय सांगितलं? तो देव श्री, ते तर अन्य व्यावृत्तीमधलं येतं. परंतु पूर्वी या प्रकरणात काय सांगितलं? एके परमेश्वरे विन, आणि तोची परमेश्वर कसा आहे? आता आपण त्या परमेश्वराला पाषाणामध्ये बघू शकतो का? निर्वैव निराकार स्वरूपाची गोष्ट चालली आहे ती. आणि तुम्ही ज्या गोष्टीला देव म्हणतायत तो आहे प्रपंच. किती मोठा फरक करतोय आपण. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर अनादीचे 4 पदार्थ आहेत. विशेष असेल, प्रसाद असेल, हा शेवटी काय आहे? कशात मोडतो? जीव, देवता, प्रपंच, परमेश्वरापैकी कशात मोडतो? प्रपंचामध्ये मोडतो. म्हणजे आपण प्रपंचाला परमेश्वर म्हणायचं का? लक्षात घ्या, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे अनादीचे 4 पदार्थ आहेत. जीव वेगळा, देवता वेगळे, प्रपंच वेगळे, परमेश्वर वेगळे. म्हणून स्वामींनी प्रल्हाद बाईसांना सांगितलं डोमेग्रामला की बाई, देव पाषाणाचा नव्हे. कारण देवाला माहिती होतं की पुढच्या काळामध्ये सगळेच पाषाणालाच देव म्हणणार आहेत, आणि म्हणतात, आजही म्हणतात लोक. लक्षात घ्या, आपण बोलतोय काय आणि त्याचा अर्थ काय होतोय. मी लिळेचे प्रमाण तुम्हाला देतोय, वचनांची प्रमाण देतोय, माझ्या खिशातल्या याच्यात काहीच नाही आहे. म्हणून हा एक भाग जो आहे तो लक्षात आला पाहिजे आपल्या. मग असं जर का चुकीच्या संकल्पनेतनं आपण जात असो पुढे, तर आपला जो दिशा जी आहे ती चुकणार आहे. देवाने का सांगितलं असं याचा विचार पण करा. कारण देवाला हे लक्षात आणून द्यायचं आहे तुमच्या की परमेश्वर म्हणजे कसे आहेत? निर्वैव निराकार असे. आणि ते कसे होतात? सावयव साकार होतात सृष्टीमध्ये. परंतु आपलं जे पावन ते कशामध्ये आहे? परमेश्वर प्राप्ती कुठे होते? आपली स्वरूपामध्ये होते. आणि सृष्टी संहार काळी अवतारसुद्धा विलीन होतात स्वरूपामध्ये. अवतारसुद्धा इथे राहत नाही. जीवसुद्धा तमात जातो, देवता आपल्या स्वरूपी विलीन होतात, प्रपंच आपल्या अव्यक्ती विलीन होऊन जात असतो, परमेश्वर पण आपल्या अव्यक्त स्वरूपी विलीन होतात. पण आपल्याला पावन कुठे केलं जातं? प्राप्तिकाळी स्वरूपामध्ये. स्वरूप, परमेश्वर स्वरूप वेगळं आहे, तुम्हाला आम्हाला ते दिसत नाही. परमेश्वराला आपण बघू शकत नाही आहे, लक्षात घ्या. म्हणून जे तुम्हाला दिसतं त्याला परमेश्वर म्हणू नका. आपण शाब्द ज्ञानामध्ये आहोत आणि अजून अलीकडे आपण शब्द ज्ञानामध्येच आहोत. आपण फक्त शब्द वाचतोय, शब्द पाठ करतोय, शब्द ऐकतोय, शब्द वाचतोय, बस एवढंच आपण चाललंय. शाब्द ज्ञान अजून पुढे आहे. जे तुम्ही शब्द वाचताय ते तुम्ही जेव्हा आचरणात आणता त्याला शाब्द ज्ञान असं म्हणता. अजून आपण शब्द ज्ञानातच आहोत. जसं आपण म्हणतो त्यांनी अजून शब्द दिलेला आहे, त्यांनी आता बघू काय करतो तो. म्हणजे शब्द दिलेला आहे फक्त, अजून आचरणात येईल तेव्हाचा पुढचा भाग. म्हणून कधीही जीव निर्मित विधीमध्ये अडकू नका. तुम्ही काही वस्तू घेतल्यानंतर त्याची एक्सपायरी डेट बघता का? ISI मार्क बघता का? ब्रँड बघता ना तुम्ही? कुठल्या कंपनीची वस्तू आहे तुम्ही बघता की अरे हे लोकल आहे, हे आपल्याला चालणार नाही, आपण तुम्ही ठेवून देता परत. परंतु ते जर का चांगलं आहे, ब्रँडेड आहे, तर आपण ते घेतो. तसंच आहे की कुठलाही विधी जरी मी तुम्हाला सांगितला तरी तुम्ही मला सुद्धा विचारायचं बरं का, की बाबा हा विधी देवाने कुठे सांगितलेला आहे. मला सुद्धा माझ्यावर पण विश्वास ठेवायचा नाही. मी जर का तुम्हाला सांगितलं हा या वचनातला विधी आहे तरच माझं ऐकायचं, नाही तर माझं सुद्धा ऐकायचं नाही. मी जर का तुम्हाला सांगितलं की स्मरण करा, तर मी सांगितलेला विधी तुम्ही विचारायचा मला हे देवाने कुठे सांगितलेलं आहे. मग तुम्हाला मी देवता स्मरणे, नामाच्या सारोळ्याचा स्मरणाचा तो मी तुम्हाला सांगेन. मग त्याच्यातनं आपल्या नामाचे 10 टाईम मी तुम्हाला सांगेन, म्हणजे विधी पक्का आहे. पण जर का मी म्हणालो तुम्हाला की असं करा, उद्यापासनं तुम्ही रोज 11 फुलं देवाला व्हायची, आता देवाने कुठे सांगितलंय 11 फुलं व्हायला? देवाने नाही सांगितलं, परंतु व्हॉट्सअपला आलं की आपण ऐकतो ते. 11 पानं, 11 सुपाऱ्या, 11 लवंग, 11 वेलच्या,
आणि आपण ऐकतो आणि ते करायला लागतो. 1.25 महिना आपण ते ठेवतो, करतो. कोणीतरी सांगितलं आणि आपण केलं. परंतु तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, आमच्यासारख्या बाबांनी सांगितल्यापेक्षा पण बाईसांच्या बाबांनी हा विधी कुठे सांगितलेला आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. ते पडताळा, त्यांनाच विचारा हे कुठे सांगितलेलं आहे. आता जर का तुम्ही मला विचारलं की 11 फुलं वाहा असा देवाने विधी कुठे सांगितलं आहे, मी कुठलीच लीळा काढून नाही दाखवू शकत तुम्हाला. स्मृतीस्थळ कुठलंच काढून नाही दाखवू शकत. आहे का माझ्याकडे उत्तर? श्रुती स्मृती मार्गरुगडी वृद्धाचार कशातच नाही आलं. जर का मी तुम्हाला दाखवूच शकत नाही तर मग कसं काय? तुम्हाला जर का कोणी म्हटलं हे घर आमच्या नावाचं आहे, तुमचं घराच्याबद्दल म्हटलं, तुम्ही काय सांगाल त्याला? काय विचाराल? कागद दाखवा. आमच्या वारस खात्यात तुमचं कुठंच नाव नाही आहे, म्हणजे तुम्ही बाद झाले, तुमचं हे घर नावावर नाही होणार. तसं विधी जो आहे तो ईश्वराच्या नावे कुठेतरी दिसला पाहिजे. स्वामींनी या ठिकाणी विधी सांगितला तर आमच्यासाठी तो आचरणीय आहे. म्हणून विधी करत असताना तुम्हाला विधी तर करायचाच आहे ना. कुठला तरी विधी तुम्हाला करायचा आहे. मग कुठला विधी कराल? जीव निर्मित की देवता, जीव का परमेश्वर निर्मित? वेळ तर तुमचा जाणारच आहे. मग तो वेळ जाण्यापेक्षा वेळ उपयोगी लागणं महत्वाचं आहे. म्हणून काय करा? जीव निर्मित विधी करू नका, परमेश्वर निर्मित विधी करा. आता जर का तुम्हाला काही संकट आलं की आम्ही काय सांगतो मग? अमकं स्तोत्र वाचा, तमकं स्तोत्र वाचा. आता तुम्ही लीळाचरित्राचे अभ्यासक जर का आहात, महानुभाव तत्वज्ञान लीळाचरित्रातनंच आलेलं आहे, बाकी कुठलाही ग्रंथ नाही आहे. लीळाचरित्रातनंच मानव पंथाचं तत्वज्ञान आलेलं आहे. आता मला सांगा, लीळाचरित्रामध्ये किती लोकांवर संकट आली? कोण बुडत होतं? औसा की महादाईसा? कोण बुडत होतं? नक्की एल्लाईसा, एल्लो दासी बुडाली जी असं म्हणतात ते, म्हणजे साधाईसा ज्यांचं नाव. त्यांनी कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं? नामाचं स्मरण केलं त्यांनी, बाकी कुठलं स्तोत्र वाचलं नाही. भटोबास तापात गेले तर ताप जाण्यासाठी कुठलं स्तोत्र वाचलं त्यांनी? ज्वर निवृत्ती स्तोत्र. अजून ते स्तोत्र बनवणाऱ्यांचं इकडे लक्ष गेलं नाही आहे, तर ते नक्कीच बनवतील की ज्वर निवृत्ती स्तोत्र ते म्हटल्याने ताप जातो. मला सांगा, भटोबासांनी म्हटलं स्वामींना माझा ताप जावा? भट्टोबा स्वामींच्या सोबत असणारे, स्वामींचे आज्ञापालक, सगळं आणि स्वामींची सेवा करणारे, ते सुद्धा म्हणाले नाही की मला ताप घालवा. मग आपण कोण आहोत? आपला काय हक्क पोचतो की देवा माझा ताप घालवा? म्हणू शकतो का आपण? कुठल्या अधिकाराने म्हणू शकतो? जर का तुम्ही एखाद्याच्या कामी गेले नसाल, आता तुम्हाला काम पडलं, तुम्ही त्याची मदत घेता का? तुम्ही काय म्हणता? नाही बाबा, मागच्या वेळेस आपण त्याला नाही म्हणतो पैशाला, आणि आता आपल्याला पैशाला गरज पडली, आता कुठल्या तोंडाने त्याच्याकडे जायचं मागायला? तसंच आहे हे. देवाला तुम्हाला सांगावं लागावं, म्हणजे लागण्याची काही आवश्यकता नाही. भटोबासांनी सांगितलं नाही. साधाईसाही म्हणाला नाही की मला वाचवा म्हणून. साधाईसा म्हणाले की गोसाव्यांची एल्लो दासी बुडाली जी, बस एवढंच म्हणाली. वाचवा वाचवा असं काही बोलले नाही. म्हणजे ज्यांनी खरंच हक्काने देवाकडे मदत मागितली पाहिजे ते सुद्धा मदत मागत नाहीत. ते म्हणतात जे होईल ते होईल. म्हणून हे लीळाचरित्रातले हे गोष्टी आपण बघितल्या पाहिजे की प्रत्येक वेळी त्या लोकांनी नाम घेतलेलं आहे, बस, बाकी काही केलं नाही. ते दायंबा होते, ते जेव्हा भूत चतुर्दशीच्या दिवशी निघाले तेव्हा त्यांनी कुठल्या स्तोत्राचं पारायण केलं? जेव्हा भूतनाशक स्तोत्र, असं काय होतं? ते म्हणाले, अरे कशासाठी तुम्ही येता? आम्ही गोसावी यांचे, आमच्या स्वामींचं नाव घेतलं आणि ते देवतेंचं विघ्न केलं. लीळाचरित्र आम्हाला काय सांगतंय? नामाचं महत्त्व सांगतंय. नामाचे 10 टाय स्पेशल सांगून ठेवले देवानी परत, की तुमच्या डोक्यात तो विषय राहणार नाही लीळा वेगवेगळ्या लीळांमध्ये. म्हणून स्पेशली नामाचं झाडाचा विषय, की नाम घेतल्याने सगळं कामं होतात बरं का, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. हे सगळं आहे, तरी पण आपण काय करतोय? अजून सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करतो. म्हणजे आपल्याला देवाच्या शब्दावर विश्वास नाही असा त्याचा अर्थ आहे.
नामाच्या दारडायच्या लीळेमध्ये स्वामी म्हणतात की ऐसाही विघ्न आल्या येथीचे नाम घेईजे. कोण सांगतंय हे? स्वामींनी सांगितलं, मी नाही सांगितलं बरं का. तुम्ही म्हणाल की ते बाबा आलते त्यांनी सांगितलं. हे बाईसांच्या बाबांनी सांगून ठेवलेलं आहे लीळेमध्ये. कुठलंही विघ्न आलं तर देवाचं नाम घ्या, आमचं नाम घ्या असं देवाने सांगितलं आहे. बाकी काहीही करायची गरज नाही, तुम्हाला काही वाचायची गरज नाही. देवाला आठवा. आणि म्हणून तुम्ही जर का जीवनिर्मित विधी केले तर मग स्वामी सांगतात देव काहीसे ही न पविजे. परमेश्वर कशानेच तुम्हाला प्राप्त होणार नाही. ऐसे निरूपण केले आणि भटी म्हटले ते का जी. बरं का बरं परमेश्वर प्राप्त होणार ते होणार नाही का बरं? स्वामी म्हणतात एक जीव कर्म चांडाळ, एक कृतज्ञ, एक प्रतारक, एक वंचक. म्हणजे स्वामींनी जीवाच्या ठिकाणी कुठले कुठले दोष आहेत त्याचं निरूपण केलेलं आहे. स्वामी सांगतात एक कर्म चांडाळ म्हणजे कर्माने जो कोण आहे, ज्याने वाईट कर्म केलेले आहेत असा एखादा जीव असतो. एक कृतज्ञ म्हणजे एखाद्याने जर का आपल्यावर उपकार केलेले आहेत तर आपण त्याच्यावर काय करतो, अपकार करून मोकळे होतो. प्रतारक म्हणजे एखाद्याला आपण वेगळाच धर्म काहीतरी सांगतो आणि धर्मापासून त्याला लांब नेतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर का स्मरण करत असेल, आपण त्यांना म्हणतो स्मरण नका करू, त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा, हा स्तोत्र वाचून काढा किंवा हे अमकं वाचा किंवा ते तमकं करा, किंवा त्याला अजून अन्य धर्म काहीतरी सांगून मोकळा होतो आपण की तुम्ही असं करा, तुम्ही कुलदेवतेला जा, तुमच्या कुलदेवतेचा बाधा आहे तुम्हाला. म्हणजे हे सांगून त्यांना आपण काय करतो, धर्मापासनं लांब नेतो. एक वंचक म्हणजे जीव कसा आहे, वंचक आहे. म्हणजे परमेश्वराला सर्वस्व न देणारा जीव आहे, तो सर्वस्व देण्याच्या वेळेस मागे हटतो, असा सुद्धा जीव आहेत. एक विश्वासघाती, एक मातृद्रोही, एक गुरुद्रोही, एक मार्गद्रोही, एक गोत्रद्रोही, एक स्वामीद्रोही, एक परमेश्वरद्रोही, या वेगळे कवणीचे न दिसती. म्हणजे याच्या वेगळे जीव आम्हाला दिसतच नाही. म्हणजे परमेश्वर जेव्हा जीवाला बघतात तेव्हा त्यांना सगळ्या जीवांकडे सगळे दोष दिसतात. म्हणजे एखादं स्वच्छता असणारा माणूस असतो ना, त्याला स्वच्छता लागते, तो माणूस कुठेही बघितला आणि त्याला अस्वच्छताच दिसते. अरे हे व्यवस्थित पुसलं नाही, हे व्यवस्थित ठेवलं नाही, हे व्यवस्थित तिथे हे नाही केलं. तसं परमेश्वर जे आहेत त्यांना सगळं चांगलं लागतं. म्हणजे जीवाकडे कणव, योग्यता, अधिकार. आणि परमेश्वराला काय दिसतं, अयोग्यता दिसते, अनधिकार दिसतो. आणि त्याच्यामुळे स्वामी म्हणतात या गोष्टींमुळेच, या दोष असल्यामुळेच जीव जो आहे तो आधच अलीकडे जातो आणि त्याच्यामुळे कोणालाच परमेश्वर होणार नाही असं स्वामी सांगतात. मा ऐसे जीव असती आणि याच्या वेगळे कुठलेच जीव दिसत नाही. म्हणून देव काहीसे नाही न पविजे. म्हणून तुम्ही जरी काही जरी केलं तरी तुमचे हे दोष जे आहेत हे तुम्हाला आडवे येणार आणि तुमच्याकडनं परमेश्वराने सांगितलेला विधी घडणार नाही आणि परमेश्वरही घडणार नाही. निरूपण प्रवेशन झाले आणि निरूपण प्रवेशन झाले. निरूपण संपन्न नाही झाले, प्रवेशन झाले. म्हणजे भटोबासांच्या हृदयात ते प्रवेशलं. म्हणजे आता आपण इथे किती भटोबासांबद्दल सांगितलं तरी आपल्या हृदयात तो प्रवेशन होत नाही तोपर्यंत आपल्या अंगावर शहारे येणार नाहीत. जेव्हा ते प्रवेशन होईल तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतील. जर का कोणाबद्दल आपण सांगतोय तो एक व्यक्ती आहे, तो हुशार आहे, चांगला आहे, हे आहे ते, तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही. पण जर का कोणी आपल्याला म्हणतं तुम्ही खूप सुंदर हे आहात, हुशार आहात, लगेच आपल्याला ते प्रवेशन होतं, आपल्याला लगेच बरं वाटतं. पण कोणी जर का म्हटलं तुम्ही मूर्ख आहात तर ते सुद्धा प्रवेशन होतं आपल्यामध्ये आणि लगेच आपण त्याचे परिणाम लगेच दाखवतो, लगेच त्या व्यक्तीची भांडणं वगैरे, ह्याला म्हणतात प्रवेशन होणं. एखादं वाक्य ऐकल्यानंतर आपण काय झालो पाहिजे, कार्यरूप झालो पाहिजे. जसं त्यांनी हे केलं नाही का, गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधलं. सिन्नरची लीळा, सिन्नरची घटना स्वामींनी सांगितलं. आणि त्याला आईनी म्हटलं अरे तुला कुठे आंघोळीची एवढी घाई, कुठे तुला काय गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधायचं काय. आईचं वाक्य त्यांनी ऐकलं आणि तो गेला. त्यांनी व्यवसाय केला, पैसे कमवले, ते पैसे घेऊन आला. तिथे त्या सिन्नरमध्ये त्यांनी गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर म्हणजे स्वतःचं नाव त्याचं पद्मा नावाचा तो होता, त्याचा पद्मेश्वर त्यांनी बांधला. म्हणून ते देऊळ बांधलं, त्याच्या पंक्ती उद्घाटन केलं, त्याच्या पंक्ती सुरू होत्या. आणि मग तो आईला म्हणतो बघ गोंदेश्वरापुढे पद्मेश्वर बांधून दाखवलं तुला, चल आंघोळीला पाणी आण.
स्वामींचं वाक्य तिथे, बाई हे ऐसे अभिमानाचे कार्य, अभिमान व्हावा तो ऐसा, असं मनावर घेतलं पाहिजे माणसाने. आमच्या देवाने सांगितलं, देव काहीसे नाही न पविजे, पावणारच नाही तुम्हाला. आम्ही काय केलं पाहिजे, देवाचं हे वाक्य आम्ही खोटं ठरवून दाखवलं पाहिजे, देवाला प्रसन्नता वाटेल. जर का आईनी म्हटलं, वडिलांनी म्हटलं याला 80% पुढे मार्क भेटणारच नाही, आम्ही लिहून देतो, आणि त्या मुलाने 95% मार्क मिळवले, तर आई वडील नाराज होतात का? आई वडील उलट म्हणतात, आम्हाला तर शक्यता 80ची नव्हती, 95 मिळवले यांनी. आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. तसं देवाने सांगितलं, देव काहीच न पविजे असं सांगून ठेवलं. परंतु जर का तुम्ही देव प्राप्त केला तर देवाला जास्त आनंद होईल की बघा एवढ्या दोषातनं हा माणूस बाहेर आला आणि आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तर या ठिकाणी प्रवेशन झालं म्हणजे भटोबासांच्या हृदयाला ते सगळं निरूपण स्पर्शून गेलं. त्यांना वाईट वाटलं खूप की अरे हे स्वामींनी जेवढे काही दोष सांगितले, येही दोषी वेगळा करुनी कवणीची न दिसे, ह्या दोषांना वेगळा कुणीच दिसत नाही वेगळा असं स्वामी म्हणतात. आणि माझा ठाई हे दोष असती तरी आता काही कीजे, आणि माझ्या ठिकाणी खरोखर सगळे दोष आहेत. म्हणजे जेव्हा आपल्या पुढे दोष म्हटल्या जातात तेव्हा तुम्हाला असं वाटलं पाहिजे खरोखरच अन्यवार्ता करतो बाबा, मी निंदक आहे, मी स्मरणाला वेळ देत नाही, मी वचन पाठांतर करत नाही, मी लीळा कधी चिंतन करत नाही. हे असे सगळे दोष जर का सांगायला लागलो आपण, एखादे कोणी वाचत असतील तर आपल्याला जाणवलं पाहिजे खरंच माझ्याकडे सगळे दोष आहेत. जर का सगळे दोष आहेत तर मला परमेश्वर भेटणार नाही. आपल्याला ते जाणवलं पाहिजे आणि डोळ्यातनं टचकन आसू आला पाहिजे. सक्रिय झालात तुम्ही. हा जो अभिषेक आहे खूप महत्त्वाचा अभिषेक हा. तुम्ही विषयाला स्नान नाही घातलं तरी चालेल, परंतु तुम्ही तुमच्या मनाला स्नान घातलं पाहिजे. प्रायश्चित रूपी स्नान आहे ते. प्रायश्चित जेव्हा आपण करतो तेव्हा आपण रडतो, डोळ्यातनं अश्रू येतात, आपल्याला फक्त डोळ्याचे अश्रू दिसतात, पण त्यावेळी मनाचं शुद्धीकरण होत असतं. आणि मन शुद्ध होणं ही प्रक्रिया खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. देवाच्या जवळ आपण तेवढं जात असतो. आणि भटोबास म्हणतात की बाबा ह्या दोषात मी युक्त तर मी स्वतः पण आहे, म्हणजे मला सुद्धा देव होणार नाही. मग आता करायचं काय? आपण सगळं त्यागून आलो, सगळं झालं, देव भेटणार म्हणून, आणि देव तर आपल्याला भेटणार नाहीत. मग भटोबास गुंफे मागा पैसुनी दुःख करिता, ती गुंफेच्या मागे बसून भटोबास रडत होते, दुःख करत होते. ते तर गोसावी बीजे गेले, आमचे स्वामी त्या ठिकाणी गेले. कारण की परमेश्वराला कुठल्याही जीवाचं खच्चीकरण करायचं नाही आहे. तुम्हाला तुमचे दोष सांगितले याचा अर्थ तुम्ही परमेश्वर प्राप्त करू शकत नाही असा अर्थ नाही आहे. तो तुम्ही करू नये असा सुद्धा अर्थ नाही आहे. परमेश्वराला तुम्हाला प्रेरणा द्यायची आहे, प्रोत्साहित करायचं आहे. दोषांची माहिती याच्यासाठी सांगितलेली आहे की हे दोष आहेत, याच्यापासून वाचा बरं का, याच्यापासून वाचून तुम्हाला पुढे बाहेर पडायचं असं स्वामींनी सांगण्याचं उद्दिष्ट आहे. स्वामी म्हणतात, कांगा रडत असात, का रडत आहात? रडीजेना किंगा धीरवीरा होवावे, रडू नका, धीरवीर व्हा. किती दोष असो तुमच्याकडे, कितीही अडथळे असो, किती अनधिकार असो, किती अयोग्यता असो, घाबरायचं नाही, धीरवीरा व्हावे. निश्चित करायचं की देव मला प्राप्त करायचा आहे, परमेश्वराने सांगितलेला विधी मला करायचा आहे, हे निश्चित केलं की मग पुढे काही घाबरायची गरज नाही आणि त्यानुसार आचरण करायचं. भटोबास म्हणतात, जी देव काहीसे नाही न पविजे तरी काही करावे. देव प्राप्तच होणार नाही, मग आता करायचं काय आयुष्यामध्ये? आता स्वामी म्हणतात, रडीने या काही परमेश्वर होईल. म्हणतात जर का तुम्ही म्हणता की दोषामुळे आता मला देव होणार नाही, मग रडता तरी कशाला? रडण्याने तरी देव होणार आहे का? रडून सुद्धा देव प्राप्त होत नसतो बरं का. तुम्ही रोज येऊन जर का इथे देवापुढे रडत बसलात तर त्याच्याने देव भेटणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. कारण नाम प्राप्ती ते करी. कुणाला परमेश्वराला आता भेटायचं जर का असेल तर नामस्मरणाला पर्याय दुसरा नाही, नामस्मरणच करावं लागेल. एरवी कुठल्याही गोष्टीने परमेश्वर प्राप्त होतो असं सांगितलं नाही, पण नाम प्राप्ती ते करी सांगितलं. तुम्ही इथे सेवादास्य करून तुमचं कर्मक्षालन होईल, योग्यता होईल, परंतु तुम्हाला पुनःसंबंध नाही होणार. पुनःसंबंध जर का घडवायचा असेल, परमेश्वराचा परत भेट घडवायची असेल तर स्मरणच करावं लागेल. तुम्ही कर्मनाश नाही झाले बऱ्यापैकी तरी चालतील, पण स्मरण पुनःसंबंधाला
साधणारं स्मरण जर का घडलं की पुढे मग अप्रोक्ष ज्ञानामध्ये किंवा शाब्द ज्ञानामध्ये पुढे परमेश्वर तुमचं कर्माचं क्षालन करून घेतील कसं तरी, परंतु परमेश्वर भेटीसाठी स्मरण सांगितलेलं आहे. रडीचे ना किंगा, रडीनल्या काही परमेश्वर होईल का? येणे घ्या येणे पा येणे खडकेसी कपाळ, घ्या बरं या दगडावर डोकं आपटून बघा बरं, जरी तो होतो का बघा परमेश्वर. दगडावर डोकं आपटून सुद्धा परमेश्वर होणार नाही. काही लोक म्हणतात की आम्ही काय केलेलं आहे की आम्ही भात सोडलेला आहे. कोणाला? देवाला. कोणीतरी सांगितलं आम्ही एका हाताने काम करत नाही का, तो हात देवाला दिलेला आहे. आता देवाने असं काही EMI मध्ये तुम्हाला मागितलंय का? हप्त्याने देवाने कसं मागितलेलं आहे? पूर्ण मागितलेलं आहे. ती म्हटली आज हा हात घ्या, उद्या हा हात घ्या, मग तो पाय घ्या, मग तो पाय घ्या, मग डोळे घ्या. असं नाही. समर्पण पूर्ण आहे. समर्पण देहाचं नाही आहे. समर्पण कशाचं आहे? जीवाचं. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. देवाला हातपाय देऊन काही उपयोग नाही. काही लोक म्हणतात आम्ही देवाला चांदीचे डोळे दिले. बरं झालं. देवाला चांदीचे डोळे म्हणजे कशासाठी? खरंच देवाला दिले? कोणाला दिले? विशेषाला दिले. ते कोणी काढून घेतले? कोणाला गेले डोळे? कधी केला विचार या गोष्टीचा? कोणाला आपण देतोय हे पण लक्षात घ्या. कुठे गेलं पाहिजे आपलं दान हे सुद्धा लक्षात घ्या. ते करण्यापेक्षा तुम्ही ते चांदीचे जे डोळे बनवणार आहात त्याचं मूल्य काढा. केवढ्याचं होतं ते? होतात 1000 रुपयाचे डोळे होतात. तेवढ्या 1000 रुपयाचं कुठल्या तरी साधूंसाठी तुम्ही औषध घेऊन द्या. हे वचन आहे परमेश्वराचं. कुठलं वचन आहे? आपुल्या पडल्याची आजाराची सेवा करा. हे वचन आहे स्वामींचं. तुम्ही जर का कोणाला ते घेऊन देत असाल तर ते काय होणार आहे? ते साधू प्रसन्न होतील नाही होतील, पण परमेश्वर मात्र नक्की प्रसन्न होतील. आपला विधी कुठे उपयोगामध्ये गेला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, मी ते नियमावली दिलेली आहे की माझ्यासाठी कुठल्याच दिवशी हार आणू नका. का आणू नका? हार येतो 50-25 रुपयाचा. ते 25 रुपये कोणाला चाललेत? हारवाल्याला चालले. मी किती वेळ हार घालणार? 15 ते 20 सेकंडच्या जास्त कोणीच हार घालत नाही. कधी तुम्ही हार घाला कोणाला नाही बघा. 20 सेकंडच्या आत तो हार काढून ठेवतो. तुमचे 25 ते 50 रुपये 20 सेकंडचे आहेत. नंतर तो हार तुम्ही देवालाही वाहू शकत नाही, विशेषांनाही वाहू शकत नाही, कुठेच नाही. गेले ना तुमचे 25 रुपये. त्या 25 रुपयाचं तुम्ही एखादे 2 फळ एखाद्या अशक्ताला दिले तर. आम्ही पुण्याचा जो सत्संग आम्ही घेतो ना त्याच्यामध्ये आम्ही हे केलं की तुम्ही जे विड्यांसाठी जे फळं आणता ते विड्यावर व्हायचे नाहीत. त्याच्यासाठी एक वेगळं भांडं आम्ही ठेवलेलं आहे. ती सगळी फळं याच्या भांड्यात जमा करायची आणि हे सगळी फळं आम्ही अशक्तांना पाठवतो. जाधववाडीचा एक रूम त्यांनी घेतलेला आहे पुण्यामध्ये. तिथे सगळे पेशंट असतात. तर त्या पेशंटला सगळी विड्यावरची वाहिलेली फळं ते खातील नाही खातील म्हणून ते वेगळी जमा करायची. इथून पुढे विड्यासाठी म्हणून फळं नाही आणायची, अशक्तांच्या सेवेसाठी म्हणून फळं आणायची. म्हणजे त्याच्यात द्राक्ष आलं नाही पाहिजे, त्याच्यात सफरचंद येईल, डाळिंब येईल, अशी काही फळं आजारांसाठी उपयुक्त. आणि ती फळं आम्ही तिथे पाठवतो. का बरं? ते उपयोगी गेले पाहिजेत, आमच्या पंथाच्या उपयोगी गेले पाहिजेत. अशा दृष्टीने मला जर स्वतःला पैसे खर्च करायचे असतील तरी पण मी विचार करतो. आणि माझ्यासाठी जर का दुसऱ्यांना पैसे खर्च करायला लावणार असेल मी, तेव्हा सुद्धा मी दुसऱ्यांचा विचार करतो की त्यांच्या उपयोगी केले पाहिजेत. आमच्याकडे उल्हासनगरला मंदिरात पंक्ती व्हायच्या. पंक्ती झाल्या की जेवायला किती लोक? 50-100 लोक. आणि कोण लोक? साधू की ग्रस्त? सगळे ग्रस्त. पंक्ती व्हायच्या. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला इथे 100 लोक जेवू घालायचे आहेत ना, त्यापेक्षा तुम्ही काय करा, मार्गात जा आणि तिकडे 10 साधू जेवू घाला. फरक पडणार ना थोडासा. ग्रस्तांना जेवू घालण्यात आणि साधूंना जेवू घालण्यात काहीतरी फरक पडणार की नाही. त्यानिमित्ताने त्यांची मार्ग भेट होईल, दंडोत होईल, काहीतरी त्यांची योग्यता वाढेल, स्थान वंदन होईल, लीळा चिंतन होईल, काहीतरी फायदा इथल्यापेक्षा जास्त होणार आहे. मी त्यांना म्हटलं तुम्ही इथल्या मंदिरात पंगत केली तर माझा फायदा होणार आहे काहीतरी, परंतु तुम्ही तिथे पंगत केली तर तुमचा फायदा जास्त होणार आहे. माझ्या फायद्याचा नका बघू, तुम्ही तुमच्या फायद्याचा बघा. आम्ही त्यांना तिकडे मार्गात पाठवतो.
आमच्याकडे जे पण काही येतं, मला समजा काजू दिले, कोणी बदाम दिले वगैरे, सगळं जमा करतो मी. आम्ही कोणी खात नाही घरामध्ये. हे आम्ही सर्वच्या सर्व आशक्त सेवेमध्ये पाठवतो. तुम्ही लोकांनी ज्या हेतूने दिले त्याच त्याचं अजून आम्ही त्याचा तुमच्या ह्याच्यामध्ये लाभ घडवतो. मला असं मी हे चिंतन करतो की आपण करायचं दान कुठे गेलं पाहिजे, लोकांनी जे आपल्याला दान दिलेलं आहे ते कुठपर्यंत गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे. मंदिरात आमच्या एवढी साखर जमायची, आम्ही लोकांना साखर नका देऊ, भरपूर आहे, तरी लोक साखरच आणतायत. मग कुणीतरी म्हटलं, बाबा एवढी साखर जमली, असं करा, इथल्याच ग्रस्त लोकांना ती साखर काय करा, तुम्ही विकून टाका आणि ते ग्रस्त लोक तुम्हाला पैसे देतील, ते तुम्ही उपयोगी लावा मंदिराच्या. मी म्हटलं नाही, कारण की साखर देणाऱ्यांनी काय हेतूने दिलेले आहे की साधूंनी ही साखर खावी म्हणून त्यांनी ते दिलेलं आहे. तर आम्ही ते त्यांचं उद्दिष्ट, जे त्यांचा हेतू आहे तो मी काय करणार, आम्ही जरी साखर नाही खाली तरी ती साखर आम्ही फॉरवर्ड करणार. व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करतो ना आपण. मग आपल्याकडे जे जास्तीचं धान्य आहे किंवा ते आपण फॉरवर्ड का नाही करू शकत एखाद्या मार्गामध्ये. मग आम्ही ते साखरेचं मस्तपैकी पॅकिंग वेगळी केली चांगली, आणि जेव्हा आम्ही मग स्थान दर्शनाने गेलो ते तिथे ती साखर त्यांनी साधूंनी खावं म्हणूनच साखर दिली, आणि ती साखर साधूंनीच खावी अशाच ठिकाणी आम्ही ती, म्हणजे तुमचं दान बरोबर तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमचं दान आमच्यापर्यंत येतं, ती आमची जबाबदारी असते. ते पैसे जर का आम्ही वाईट उपयोगी लावले त्याचा दोष आम्हाला आहे. म्हणून तुम्ही सुद्धा लक्षात घ्यायचं की तुमचं दान योग्य ठिकाणी, आवश्यक ठिकाणी उपयोगी गेलं पाहिजे. अनावश्यक ठिकाणी आपलं द्रव्य उपयोगी लावायचं नाही. आता मी ते उदाहरण देतो. आता मी जर का म्हटलो की बाबा मी आर्नीला आलो, एवढ्या लांबून आलो, सगळं निरोपण केलं, असं करा माझ्यासाठी तुम्ही एक टी व्ही घेऊन द्या मला आता विकत. घेऊन देणार तुम्ही? हो की नाही? हो म्हणतात बापरे. म्हणजे पुढच्या वेळेस मी आर्नीला अजून काय काय गोष्टी मागत बसेल. असं आहे की मी जरी तुमच्याकडे टी व्ही मागितला तरी तुम्ही मला स्पष्ट नाही म्हणायचं, स्पष्ट नाही म्हणायचं मला. कारण की तुम्ही जो टी व्ही घेऊन देणार आहात मला, तो टी व्ही मी लावला की मी काय करेल, मी 1 तास 2 तास मी टी व्ही बघत बसेल. तेवढ्या वेळ माझं स्मरण ठाकलं, आणि त्याला सगळं निमित्त तुम्ही, आणि तुम्हाला निमित्त दोष घडवण्यासाठी निमित्त मी. म्हणून तुम्ही मला काय देणार आहात तर ते सुद्धा बघा की माझाही धर्म ठाकला नाही पाहिजे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. तर अशा कशानेही परमेश्वर तुम्हाला होणार नाही. तुम्ही म्हटलं आम्ही एवढं फ्रीज दान दिलं, टी व्ही दान दिला, म्हणजे आता देव आम्हाला होतील. जीवार्चन घडलं तुम्हाला, पण परमेश्वरार्चन वेगळं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून स्वामी म्हणतात, येणे खडकेसी कपाळ घ्या पा तो जरी होय. परमेश्वर अशाने नाही होणार. तो जया परी व्हावा तयाची परी होईल किंगा. जी पद्धत आम्ही सांगितलेली आहे, परमेश्वर होण्याची पद्धत म्हणजे परी सांगितलेली आहे. त्याला आपण काय म्हटलं, असती परी सांगितलेलं आहे. विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी, देवता स्मरणे जो जन्म क्षेपणार आहे. या मागच्या 4 जे काही वचन सांगितलेले आहे याच्यामध्ये जे देवानी सांगितलं, अशा प्रकारे जो जन्म क्षेपणार आहे तयासी परमेश्वर त्यालाच देतात, बाकीच्यांना नाही. इथे बाकीच्यांचा उल्लेख नाही आहे. आता बघा जे काही वचन सांगितले, विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी आणि देवता स्मरण, ह्याच्यात आपण कुठे बसतोय? आपण बसतोय का त्याच्यात? बसत असू आणि जन्मपर्यंत आपण बसत असू तरच पुन्हा संबंध होईल, नाही तर होणार नाही. 34% असतील तर 34.5%, पावणे 35% नाहीच, 35%च पाहिजे तरच होणार. हे लक्षात घ्या. हे देवाने सगळं वचनात सांगितलेलं आहे, फक्त आपण त्या वचनांपर्यंत कधी पोहोचत नाही. आणि मग स्वामींनी भटोबासांना दृष्टांत सांगितल्या सूर्याचा. जरी जीवाकडे दोष असतील तरी परमेश्वराने त्याचं सुद्धा आयोजन करून ठेवलेलं आहे. कसलं आयोजन केलेले? ते दोष क्षालन करण्याचं आयोजन, त्याचे उपाय सगळं, ते सुद्धा आयोजन वेगळं आहे. आणि स्वामींनी सुरीचा दृष्टांत सांगितला. गावा खाती ये, खाती म्हणजे लोहार येतो,
अवघी मिळून कामिटा घालविती, आणि सगळे मिळून त्या लोहाराला म्हणतात की बाबा तू काय कर, 4-8 दिवस आमच्या गावात राहा, आमच्या गावात भरपूर काम आहे. एकी वासना तोची कामिटा घाली, एका मताने असं आहे की तो स्वतः येऊन त्या गावामध्ये 4-8 दिवस राहण्याचं नक्की करतो की या गावातनं हे गाव मोठं दिसतं आहे, ते 8 दिवस तरी आपला आरामात होणार आहे, काम मिळणार आहे आपल्याला. आणि मग त्याचा तो कामिठा म्हणजे त्याचं ते बस्तान त्या ठिकाणी त्यांनी बसवलं. अवघे गावीचे खांडी सूर्या निसविती, आणि मग प्रत्येक जण आपल्या घरामध्ये काही चाकू असेल, सुरी असेल, कुऱ्हाड असेल वगैरे, त्याला काही गंज लागलेला असेल किंवा काही खराब झालेला असेल तर ते सगळे बनवण्यासाठी कोणाकडे जातात? त्या खातीकडे म्हणजे त्या लोहाराकडे जातात. आता लक्षात घ्या, सुरुवात आपण अशी करूया की सुरी म्हणजे किंवा लोखंड म्हणजे काय आहे? आपण आहोत. आणि त्याला जे काही गंज लागलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जी काही खराबी झालेली आहे म्हणजे आपले दोष, त्याच्यामुळे काय होतं की ती जी कुऱ्हाड असेल, इळा असेल ते उपयोगी जात नाही. आता ते उपयोगी जाण्यासाठी काय करावं लागेल? त्याचा तो दोष शाळन करावा लागेल, त्याचा तो गंज काढावा लागेल, त्याला धार करावी लागेल, त्याला तावावं पिटावं लागेल, आणि म्हणून त्याला लोहाराकडे न्यावं लागेल. तसे आपले दोष जे आहेत ते असल्यामुळे आपल्याकडनं धर्म आचरण होत नाही आहे. काही लोक बघा, बहुतांशी उपदेशी लोक, 99% उपदेशी लोकांचं मी तुम्हाला सांगेन की ते जेव्हा उपदेश घेतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं 15 गाडी रोजच्या करायच्या सकाळच्या. ते आता असं म्हणतात, नवीन नवीन उपदेश घेतला तेव्हा आम्ही 15 गाठी स्मरण करायचो. आता तो जो आपली आवडी आणि तो भाव जेव्हा तेव्हा तो उपदेश घेतला तेव्हा तो आत्ता नाही आहे. आत्ता आपण काहीतरी बहाणे सांगून हे करतोय. म्हणजे का बरं असं झालं? कारण आपल्याला मळीनत्व आलेलं आहे. आता ते मळीनत्व जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत तुमचं स्मरण हा प्रकार तुमचा होणार नाही. ते मळीनत्व फेडावं लागेल. त्यासाठी कुठे जावं लागेल? गावा खाती आहे. खाती म्हणजे परमेश्वर अवतार किंवा परमेश्वर अवतारांनी जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती प्रक्रियेमध्ये तुम्हाला स्वतःला झोकून द्यावं लागेल, तेव्हा तुमचे सगळे तो दोष त्याच्यातनं नासतील. मग सगळे खांडी सूर्या निसविती, सगळे शस्त्र सूर्या वगैरे सगळे घेऊन येतात. निसविती म्हणजे त्याचा दोष शाळन करतात. एखाद्या एकाची सांदी सवडी सुरी पडिली असे, आणि कुणाच्या तरी एका सांदी सवडीमध्ये म्हणजे अडचणीमध्ये एक सुरी चांगली पडलेली होती. तो घेऊन ये, तो सुद्धा ती सुरी घेऊन येतो की चला सगळे चालले तर आपण पण जाऊन काहीतरी काम काढूया, याचं सुरी चांगली करून घेऊन येऊया. म्हणे हे सुरी लावून द्या, म्हणे हे सुरी चांगली धारवीर लावून द्या बरं याला. तो हाती घे ऐसी पाहे, ऐसी पाहे. तो जो लोहार आहे ती सुरी हातात घेतो आणि तो बघतो इकडून तिकडून. तो काय बघतो माहिती आहे? ही सुरी कुठे खराब झालेली हे बघत नाही. ही सुरी या गावात आत्तापर्यंत जेवढ्या सुऱ्या आल्यात किंवा आत्तापर्यंत माझ्याकडे जेवढ्या सुऱ्या आल्यात त्याच्यापेक्षा ही सुरी वेगळी आहे बरं का. काहीतरी ह्याची नक्षी काम आहे वगैरे, याची धरण्याची म्हणजे याचं काही पातं बितं हे सगळं वेगवेगळं आहे सगळं काय. आणि म्हणून तो त्या दृष्टीने पाहतो आणि म्हणतो हे सुरी रायासी योग्य. मनातल्या मनात म्हणतो ही सुरी या माणसाकडे राहून काय उपयोग आहे? ही सुरी कोणाला भेटली पाहिजे? राजाला भेटली पाहिजे. आणि तो त्याच्या उपयोगी, त्याच्या हातात ते शोभून दिसेल, याच्याकडे राहून काय उपयोग होणार आहे? मग तो म्हणे हे अवघी खतेनी खादली असे. तो म्हणे हे बघा ही सुरी पूर्ण गंज लागलेली बरं, याला वरून वरून जरी तुम्हाला चांगली दिसते तर आतून पोकळ झालेला आहे ते. आगी आणतू घाली जाईल तरी जळून जाईल. आगी आतमध्ये का घातलं येईल या सुरीला तर ती जळून जाईल आणि सगळं वाया जाईल. त्याच्यापेक्षा काय करा, मी याचे तुम्हाला 4 दाम देतो, ते तुम्ही पैसे घेऊन जा आणि माझ्याकडे ही सुरी राहू द्या. मी काय याची इळी खिळे करीन, खिळे वगैरे कोणाला लागत असतील तर ते मी याचं बनवेल आणि ते विकेल. तुम्ही 4 पैशाला घेऊन जा, म्हणजे 4 पैसे घेऊन जा याच्या बदल्यामध्ये. आता त्याला सुद्धा त्याचं काही काम नसतं. तो म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि तो 4 पैसे घेऊन तो दाम घेऊन तो निघून जातो. आणि मग तो दामचारी गे मा घेऊन जाय. तो ताट वेगळे करी, परजू करी वेगळा करी. मग हा काय करतो? लोहार त्या सुऱ्याचं ताट आणि परजू, ताट म्हणजे त्याचं पातं वेगळं करतो आणि परजू म्हणजे त्याचं मूठ ज्याच्यामध्ये हाताने ज्याला आपण धरणार आहे ते वेगळं करतो. हे ताट ताटांत घालू आणि परजू परजांत घाली, दोघांचा ढीग आहे. आणि
पैसी वितंडोनी सांडी वेगळं करून तो ठेवतो. वेळवरी म्हणिये करी संध्याकाळपर्यंत लोकांचे जे काही सांगितलेले कामं तो करतो. परिदृष्टी तियेची वरी असे, परंतु येता जाता किंवा काम करत असताना सुरीवरच त्या लक्ष आहे की ही सुरी खूप योग्य भेटलेली आपल्याला, याचं काहीतरी आपल्याला करावं लागेल आणि राजाला भेट देता येईल अशी त्या सुरीचं आपल्याला तयार करायची आहे. कसं करायचं, काय करायचं, हे सगळं त्याचं आयोजन डोक्यामध्ये चालू आहे. काम त्याचे बाकीचे चालले आहेत, परंतु त्याचं आयोजन, त्या सुरीचं आयोजन त्याच्या डोक्यामध्ये सुरू आहे. मग आगियांतू घाली तेणे करून एक खते घाली. मग सगळे कामं आटोपल्यानंतर आगीमध्ये त्या सुरीला टाकतो. त्याच्यामुळे प्रथम दोष जो आहे त्या आगी, ते काही वर जर का काही हे लागलं असेल, जंग लागलेली असेल, ते आगीत टाकल्यामुळे ती जंग निघून गेली. तावी पिटी उजरी, त्याच्यानंतर त्याला काय करतो, तापवतो आगीमध्ये. पिटी म्हणजे त्याला ठोकतो कुठे काही वाकडी तिकडी झाली असेल. तेणे करून एक खते झाडी, अजून त्याच्यातला जो काही दोष असेल तो पण घालवून टाकतो. खर सहाने लावी तेणे करून एक खते झाडी, परत तापवून वगैरे मिठाच्या पाण्यामध्ये त्याला टाकतो. त्याच्यामुळे अजून काही त्याचे दोष निघून जातात. तेल सहाने लावी, त्याला तेल लावून त्याला धार वगैरे केल्या जाते. तेणे करून एक खते झाडी. तूप सहाने लावी, तूप लावून त्याचा परत धार केल्या जाते. त्याच्यामुळे त्याची धार कशी होते, एकदम तेज होऊन जाते की त्याच्यावर नुसतं तुम्ही बोट जरी ठेवला असं तरी तो बोटाला लगेच तुम्हाला रक्त नाही येणार, परंतु तेवढी चामडी तुम्हाला अशी हे दिसेल की इथले कापल्या गेलं की काय असं तुम्हाला दिसेल, एवढी त्याची धार चांगली होते. तेणे करून एक खते झाडी, मग आपल्या परी एकू परजू आहे. मग तो त्यांनी त्याचा जे मूठ वेगळी केलेली आहे. का, कारण की ते थोडंसं मूठ चांगली नाही आहे, पात्याला ती शोभणारी नाही आहे, म्हणून तो काय करतो, स्वतःच्या ते मुठीचं जे काही सगळं हे आहे, ढीग आहे, त्याच्यातनं तो चांगली एक मूठ निवडतो, परजू तो निवडतो आणि तो परजू त्या सुरीला तो जोडतो. एकी वासना मग तोची परजू आहे, एका मताने तोच जो परजू होता तोच तो लावतो. ते सुरी रायासी भेट करी. आता ती सुरी एकदम योग्य झाली, राजदरबारात जातो आणि राजाला ती भेट म्हणून तो देतो. मग राहो तयासी दाव पसावो दे. राजा त्याला काय करतो, बक्षीस त्याला देतो. वा वा, किती सुंदर सुरी आम्हाला तुम्ही दिली. आता हे काय माहिती आहे, व्यापारी माणसाकडे जर का तुम्ही गेलात, त्याला एकदा लक्षात आलं की तुम्ही जवळजवळ 1000 रुपयाचं सामान घेणार आहात, तर तो म्हणतो बसा ना सेठ, काही चहा वगैरे काही घेणार. आता आपल्याला काय वाटतं, आपल्याला त्यांनी चहा पाजतोय, पण तो चहा कोणाच्या पैशाचा असतो, आपल्याच पैशाचा असतो. फक्त तो बघतो ह्यांच्याकडनं एवढा मोठा व्यवसाय मिळतो, मग त्याला त्याच्याबदली एक चहा द्यायला काही हरकत नाही आहे. तसं हा लोहार जेव्हा गावात येतो तेव्हा त्याला निम्म अधिक काम तर राजाचं मिळतं, मग त्याचे पैसे राजाकडनं त्याला जास्त व्यवसाय मिळतो. मग त्याला असं वाटतं की आपण असं करूया, राजाकडनं एवढा जर का पैसा आपण कमवतो त्यातला एक सुरी बनवून राजाला भेट देण्यात काय हरकत आहे. त्याच्याकडे राजाही खुश होईल, म्हणजे ते काय होणार आहे, त्याचं नुकसान तर काहीच होत नाही, उलट त्याला दाव पसाव मिळाले आणि व्यवसायानं पैसे मिळाले ते परत वेगळे. अशा प्रकारे तो राजाला तो भेट देतो आणि मग तो राव बैसला असे तेवेळी पुढा ठेवी. मग काय, राजाला त्या सुरीचं एवढं नवल, कारण त्यांनी बनवलेलीच तशी आहे ती, राजासाठी पण ती नवल आहे सुरी. तो राजा जेव्हा बसतो तेव्हा तू पुढा ठेवी अशी समोर ठेवतो ती सुरी. चाले तेवेळी हाती धरी. चालताना तो सुरी हातामध्ये घेऊन चालतो. आता हे तुम्हाला जर का वेगळं उदाहरण मी दिलं तर तुमच्या डोळ्यापुढे दृष्टांत एकदम जसाच्या तसा बसेल. म्हणजे सुरीच्या जागी फक्त मोबाईल ठेवायचा आपण. आत्ताची आपली परिस्थिती अशीच आहे की राव बैसला असे तेवेळी पुढा ठेवी, समोर ठेवतो. चाले तेवेळी, आता तुम्हाला मोबाईल दिसतोय, सुरा दिसतच नाहीये. चालतो त्यावेळी हातामध्ये घेऊन चालतो तो. जेवी तेवळी मांडीवरी ठेवी. जेवताना पण तो मोबाईल जवळच असतो बरं का. निजे तेवळी आडवांगी घाली, आणि झोपताना उशारा असतो ना मोबाईल, सेम एकदम. ऐसा तियेसी केवळाई विसंबेना. कधीच त्या सुरीला विसरत नाही आपण, कधीच मोबाईल विसरत नाही. देव विसरून जाऊ आपण, हे कह्याची रे नागदेव राळ्याची, परंतु मोबाईल आपण कधीही विसरणार, सगळं विसरू आपण. कधी कधी काही लोक असं काम एखादं चालू करून देतात आणि मोबाईलमध्ये लटकतात आणि ते तिकडं ते नुकसान होतं. काय दूध असेल ते उतू जातं, भाजी जळून जाते, सगळं काय होऊन जातं आणि इकडे मोबाईलमध्येच
ऐसे तियेसी काय केवळाई विसंबे ना, म्हणजे कधीच तो सोडत नाही त्या सुरीला. आपण परत इकडे या दृष्टांतात या बरं का, सुरीकडे आहोत आपण. आणि तैसे आता हा साधा सुरीचा दृष्टांत. आता आपण मगाशी बघितलेलं तो सुरी म्हणजे कोण आहोत, आपण स्वतः जीव. आणि आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत ते क्षालन करण्यासाठी आपण कुठेतरी एका सांधीमध्ये पडलेलो आहोत. आणि आपल्याला कुणीतरी परमेश्वर अवतारापर्यंत नेलेलं आहे. आणि परमेश्वर अवतार म्हणतात अरे हा तर आमच्या योग्य आहे. म्हणजे जसं दादोसांनी भटोबासांना घेऊन आले सिन्नरला, त्यांना असं वाटलं हा माझा शिष्य म्हणून स्वामींची भेट घडून आणू. आणि स्वामी मनातल्या मनात म्हणजे म्हणतात अरे हा तर आमच्या योग्य जीव आहे, हा तर आमचा पंथ, पुढे पंथाची धुरा आम्हाला यांच्याकडे द्यायची आहे. म्हणजे स्वामी त्या दृष्टीने बघतात. वैराग्य देव त्यांना स्वामी म्हणतात अरे तुम्ही इथे आहात, म्हणजे स्वामी त्यांना त्या दृष्टीने पाहतात. तसं आहे की परमेश्वराने बघितलं अरे हा जीव तर योग्य आहे, आत्ता जरी अयोग्य दिसतोय परंतु केल्या योग्य होईल ना. अयोग्य ते योग्य करीती, योग्य अशी परमेश्वर ज्ञान देती. आणि ते अयोग्यता जी आहे ती परमेश्वराने कधी सेवेमध्ये टाकलं आपल्याला, कधी दास्यामध्ये टाकलं, कधी नित्यविधीमध्ये टाकलं, कधी निमित्तविधीमध्ये टाकलं, कधी स्मरणात टाकलं. कशा वेगवेगळ्या गोष्टी देवाने आपल्याकडनं घडवून घेत आपले दोष क्षालन करत आणि परमेश्वर काय बघतात, हे सुरी रायासी योग्य, म्हणजे हे प्राप्तीला नेण्या योग्य जीव आहे. व्यक्त परमेश्वर अव्यक्त स्वरूपी विलीन करण्याचा विचार करतात त्या जीवाला. आणि मग पुढे दृष्टांत झालाय आपला, म्हणजे त्याच्या ठिकाणी सुरीच्या ठिकाणी जीव, याच्या ठिकाणी अयोग्यता जी आहे ती गंज वगैरे लागलेला आहे. आणि परमेश्वर इतर जीवांचा सुद्धा उद्धार करत आहेत. परंतु तो करत असताना आपल्याकडे पण देवाचं लक्ष आहे बरं. तुम्ही म्हणाल देवाचं आपल्याकडे लक्ष नाही, देव तर उत्तर दिशेला आहेत. परंतु तुम्ही जर का इथे स्मरण करत असाल तर देवाचं तिकडून तुमच्याकडे लक्ष आहे. दृष्टी तयाची वरी असे कुणावर, जे जे स्मरण करतात, जे जे परमेश्वराच्या विहित विधीला जे आचरतात त्या सगळ्यांकडे परमेश्वराचं लक्ष बरोबर आहे. कोणालाही स्वामी विसरत नाही. आणि मग हा दृष्टांत पूर्ण झाला. याचा सिद्धांत सांगतात तैसे परमेश्वर जीवासी बोधातृत देवनी चारी ज्ञाने निर्वाळुनी प्राप्ती करून ईश्वर स्वरूपी मिळविती. तसं परमेश्वर काय करतात, जीवाला चारी ज्ञान देतात. शाब्द अप्रोक्ष सामान्य विशेष ते देऊन चारी ज्ञानी निर्वाळुनी प्राप्ती करुणी, प्राप्ती करतात त्या जीवाला प्राप्तीला नेतात, निजधामाला नेतात. ईश्वर स्वरूपी मेळविती, जीवाच्या स्वरूपाला काय करतात, स्वस्वरूपी परमेश्वर मिसळवून टाकतात. आणि पुढे सांगितलेलं आहे खातीस्थानी परमेश्वर, लोहाराच्या ठिकाणी परमेश्वराला घ्या. गावस्थानी कर्मभूमी आहे, त्या गावात ज्या ठिकाणी ते खाती आलेलं आहे म्हणजे कर्मभूमीमध्ये परमेश्वर आलेले आहेत. जेने आणली तिये स्थानी देहाभिमानिनी देवता, जेने आणली त्याने त्या ठिकाणी देहाभिमानिनी देवता म्हणा किंवा माया म्हणा, संयोग वियोग साहिदिनी मायागरी ती बरोबर परमेश्वरापर्यंत त्या जीवाला पोहोचवते. सुरीस्थानी अधिकारी या जीव घेतलेला आहे आपण. दामस्थानी देवतेचे आनंद, जे काही दाम दिल्या जाते म्हणजे ठीक आहे. वितंडने स्थानी कर्मराटी, म्हणजे कर्मराटीचं ते मूठ जी वेगळी केलेली आहे, म्हणजे कर्मराटीपासून त्या जीवाला वेगळं केलं. आंतोनी काढूनी दैवराटी आंतू घाली ती, म्हणजे त्यातनं काढून त्याला पात्यामध्ये टाकलं, म्हणजे दैवराटीमध्ये त्याला टाकलं. कशा न्याय देतात, जैसे भट्ट जैसे भट्ट म्हणजे भटोबासांना कर्मराटीतनं काढून देवाने कुठे आणलं, दैवराटीत आणलं. आगी आंतू घाली ती स्थानी बोधदातृत्व, मध्ये टाकल्याने एक खते झाडी, म्हणजे तुम्हाला बोध दिला, म्हणजे तुमचं अज्ञान पण देवाने फेडलं, ईश्वराची ओळख तुम्हाला करून दिली. तावी पिटी उजली ती स्थानी धावविती पवविती झुंजविती, हे सगळे विधी परमेश्वर घडवून घेतात. यापरी एके कर्मे नासिती, खर सहाने स्थानी अप्रोक्ष शाब्द ज्ञान झालं, आता अप्रोक्ष ज्ञान दिलं, तिथे पुन्हा काहीतरी कर्म सकळ कर्मांचा नाश करून घेतात. तेल सहाने स्थानी सामान्य ज्ञान, तिथे सगळ्या मळांचा नाश करून घेतात. तूप सहाने स्थानी विशेष ज्ञान, ते अयोग्यता नासनी योग्य करीती, म्हणजे प्राप्ती योग्य करतात त्या जीवाला. सगळे दोष जे आता विशेष ज्ञानामध्ये कर्माचं कठीणत्व, मळांचं हिरवठाण,
अवहेरणाचं जे काही दुःख देऊन, अवहेरणाचा जो काही दोष आहे ते कृपास्पदी देऊन असं परमेश्वर विशेष ज्ञानामध्ये पूर्ण त्या जीवाला स्वच्छ करतात, पवित्र शुद्ध करतात, योग्य करती. परजुस्थानी चरमदेह, जे काही चरणदेह दिलेलं आहे, रायस्थानी ईश्वर स्वरूपाची प्राप्ती करती आणि ईश्वराला ते जीव म्हणजे विशेष ज्ञानाच्या नंतर त्या जीवाला प्राप्तीला मिळवतात त्या जीवाला. आणि पुढे खातीस्थानी उपदृश्य अवतार, रायस्थानी परदृश्य अवतार, श्रीप्रभूंच्या ठाई सकळ अवतार योग्य करून लावी. ती सकळ अवतार काय करतात? योग्य करतात त्या जीवाला आणि श्रीप्रभूंच्या कडे पाठवतात. श्रीप्रभू काय करतात? फक्त अविद्या छेद करतात, बाकी घडून मडून इतर अवतार त्यांच्यापर्यंत पाठवतात आणि परमेश्वर श्री गोविंद प्रभू अविद्या छेद करतात. अशा पद्धतीने या ठिकाणी हा दृष्टांत आपण बघतो आहोत. पुढे सांगतात की बीजे कराव्याची प्रवृत्ती तरी अवतार अवतारा निरोविती, म्हणजे ज्यांनी कोणी आणून त्या ह्यांना दिलेलं आहे, लोहाराला दिले, म्हणजे कोणी आणून दिले? मागे आपण बघितलं की देहाभिमानाने देवतेने आणून दिलं. एक अर्थ आपण बघितला की मायेने ते आणून दिले, संयोग वियोग साहितीने माया करी. एक अर्थ आहे की इतर अवतारांनी आणून दिलं, किंवा एक अर्थ लावतात की अवतार अवतार ते निर्विती. आमच्या स्वामी बीजे करतात तेव्हा श्रीप्रभूंना त्यांनी निरविलं. हे काय आहे? सूर्य आणून त्या खातीला दिलेली आहे. दाव पसाव तो साधी करणी लाभे. जे दाव पसाव म्हणजे जे काही बक्षिशी मिळते, म्हणजे ईश्वर अवताराच्या किंवा मार्गमंडळींच्या किंवा अधिकरणांच्या सन्निधानी आपल्याला जे सेवादास्य घडतं त्याच्यामुळे आपली योग्यता होते, ह्याच आपल्यासाठी दाव पसाव. मोक्ष देती का प्रेम देती, म्हणजे त्याच्यामुळे मोक्ष एक तर मिळेल, तुमचं आचरण कोरडे निगुणे असेल तर मोक्ष मिळेल, आणि ओले निगुणे असेल तर प्रेमदान तुम्हाला मिळेल. ना अधिकरणी तरी आघादे स्वरूपी, किंवा अवतारी तरी आघादे स्वरूपी अवताराचा तोखू आती. नाहीतर दाव पसाव स्थानी काय येईल? परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होतात एखादे विधी करताना, हेच आमच्यासाठी दाव पसाव आहे. आणि न विसंबने स्थानी सुखा वेगळा केवळही न करीती, आणि परमेश्वर तेव्हा त्याला कधीच विसरत नाहीत, म्हणजे परमेश्वर त्याला दुःख होऊ देत नाही, सुखामध्ये त्या जीवाला ठेवतात. भाईदेव व्यास म्हणतात की तैसे निमित्त विधीचा कष्टी ताविला प्रोक्षाचा घाई घडीला. निमित्त विधी प्राप्त झाला, त्याच्यामध्ये जे काही कष्ट झाले, आक्षेपाचा घाई घडीला. आक्षेपाचा घाई म्हणजे अजून काही संकट आली, काय आली त्याच्यामध्ये ते जे काही घाव म्हणजे जे काही कष्ट झाले त्याच्यामध्ये तो जीव घडला मडला. चतुर्विधा दुःखाची सहाने लावून प्रेमासी पात्र केला. आणि चतुर्विध जे दुःख केलं, निर्वेद अनुताप अनुसोचार्थ, ते केल्यामुळे काय होतं की तो जीव प्रेमासी योग्य होतो. अशा प्रकारे हा सुरीचा दृष्टांत आपण 40 क्रमांकाचा आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहिला. आणि तत्संदर्भातली उत्तरार्ध 39 क्रमांकाची निरूपिता भटा ईश्वर अप्राप्ती करणे ही लीळासुद्धा या ठिकाणी आपण आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये श्रवण चिंतन केली. दंडवत हो.